सध्या जास्तीत जास्त कुठल्या क्रिमिनल केसेस तू बघतेस? मॅट्रिमोनियल केसेसचा जसा डोंगरच झालेला आहे. एखादी रिलेशनशिप फेक आहे हे ओळखायचे संकेत आहेत का? जास्त वेळ जो एखादा अवेलेबल तुमच्यासाठी नसतो. ती मुलगी ग्रॅज्युएट वगैरे होती. तिच्या आईने कुठेतरी वेबसाईटवर स्थळ बघितलं आणि सांगितलं हा मुलगा आहे, हा अमेरिकेतनं आलेला आहे, तुला 2 भेटीतच हो करायचं. लग्न झालं आणि US गेल्यावर तो काय म्हणतो, तुला दुसरी गोष्ट सांगतो, माझी पहिली बायको आतल्या खोलीत आहे, तुला इथे कामवाली म्हणून आणलेलं आहे. सॉफ्ट डावरी हा नवीन प्रकार आहे. म्हणजे आम्हाला काही नको आहे, तुम्ही तुमच्या मुलीला. स्वतःचा धर्म जाती लपवून मुलींना भेटायचं, रिलिजियस कन्व्हर्जन्स करायला लावायची आणि कन्व्हर्जन नाही ज्यांनी केलं तर त्यांना तर ते सेलिब्रिटी कपल ते त्यांच्या मांजरासाठी म्हणतायत. मांजर तू ठेवणार का मी ठेवणार मांजराचं? म्हणजे आपल्याकडे अशाही केसेस आहेत जिथे झालेलं मूल नको आहे. एका मुलीचं रत्नागिरीमध्ये एका मुलाशी लग्न झालं होतं. शी वॉज अगेन्स्ट द मॅरेज. म्हणजे तिला नव्हतं करायचं लग्न होतं. स्वतःच्या मित्राला घरात बोलवून आणि नवऱ्यावर फुलपात्राने गरम पाणी टाकून त्याला जाणवतं. सगळ्यांना सांगून आम्ही थकलो. सोशल मीडिया प्रोफाईल लॉक करा, व्हॉट्सॲपवर DP लावू नका. लग्न खरंच ज्यांना जमवायचं आहे त्यांनी वेबसाईटवर जेव्हा जातो आपण तेव्हा कोणती काळजी घेतली पाहिजे? लग्नाच्या 21 वर्षानंतर ही बाई जेव्हा घरात येते, ही आपल्या बेडरूममध्ये आपल्या पतीला एका दुसऱ्या पुरुषाबरोबर बघते. मुलींनी एस्पेशली ऑनलाईन डेटिंगमध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे? वेडे वाकडे विचित्र फोटो कोणालाही शेअर करू नका. माझ्या बाजूला येऊन एक माणूस बसला. नमस्ते मॅडम, आप कोर्ट में आते हैं क्या? हाँ कोर्ट में आते. तो मला म्हटला एक बात बोली, आपके पिताजी ने ना मुझे फांसी की सजा दे दी है. फ्रॉड्स होतात हे थ्रिलसाठी, पैशासाठी, काय म्हणजे याच्या मागची सायकॉलॉजी काय? नमस्कार स्वप्ना, तुझं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. 20 वर्ष झाली ना तू फौजदारी वकील म्हणजे क्रिमिनल लॉयर म्हणून काम करतेस ना? 25 ऑगस्ट 2007 जो कोट घातलेला आहे तेव्हापासून चालूच आहे. 20 वर्ष झालेली. ॲक्च्युली वाटत नाहीस, त्यामुळे मी तुला तूच म्हणीन, म्हणजे आहेसच तू. मला सांग, सध्या जास्तीत जास्त कुठल्या क्रिमिनल केसेस तू बघतेस? सगळ्यात तर पहिले ना, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सध्या बघितलं तर क्रिमिनल केसेसमध्ये मॅट्रिमोनियल केसेसचा जसा डोंगरच झालेला आहे. 2 प्रकारची लिटिगेशन सगळ्यात वाढलेली आहेत. एक मॅट्रिमोनियल केसेसमध्ये पती पत्नींचा कलह आणि मॅट्रिमोनियल फ्रॉड्स. 60% लिटिगेशन आता ह्याच्यात कव्हर झालेलं आहे ऑलमोस्ट. म्हणजे हे बघ, पूर्वी ना लग्न जुळवायचं म्हटलं की आपले आई बाबा, नातेवाईक, ओळखी पाळखीचे स्थळं वगैरे घेऊन यायचे. आणि हल्ली चांगली मुलं मुली मिळत नाहीत म्हणून सगळे वेबसाईटवर किंवा ॲप्सवर जातात ना, वेबसाईटवर जातात ना, .coms सध्या आता आपण बघतो वेबसाईट, ॲप्स, .comsवर मुलं मुलींपेक्षा त्यांचे आईवडील जास्त त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन करतायत. हो. आणि प्रोफाईलला इंटरेस्ट पाठवतात. भेट झाली की म्हणजे किंवा इंटरेस्ट आला की लगेच सांगतात की भेटून घ्या. आणि जी घाई होते आईवडिलांकडनं पहिल्या भेटीत किंवा 2 भेटीतच हो बोला, तिथे ते संपलं जातं आहे. आणि त्याच्यामधून खूप फ्रॉड वाढलेले आहेत. म्हणजे मी एक मॅटर बघितलेलं होतं. मुलगी साधं शिकलेली, म्हणजे साधी ग्रॅज्युएट वगैरे होती. तर तिच्या आईने कुठेतरी वेबसाईटवर स्थळ बघितलं आणि सांगितलं हा मुलगा आहे, हा अमेरिकेतनं आलेला आहे, तुला 2 भेटीतच हो करायचं आहे. आता 2 भेटीमध्ये तुम्ही कसं ओळखणार आहात? आणि 2 भेटीमध्ये मी जर वाईट आहे तर मी वाईट कशी वागणार आहे? इट टेक्स अ लाईफ टू नो अ पर्सन. तर ती सांगत होती थोडा नाही हो कर झालं. लग्न झालं, दोघं तिकडे गेले US आणि US गेल्यावर पहिल्या रात्री ती मुलगी बघते काय, त्या मुलाला पूर्णपणे अंगभर सिरोसिस होतं. सोरियासिस. त्याला पूर्णपणे म्हणजे अंगावर. आणि ती जेव्हा त्याला बोलली की हे काय आहे, तुम्ही आम्हाला सांगितलं नाही, तर तो काय म्हणतो, तुला दुसरी गोष्ट सांगतो, माझी पहिली बायको आतल्या खोलीत आहे, तुला इथे कामवाली म्हणून आणलेलं आहे. आता त्या मुलीला त्यांनी डांबवून ठेवली.
डांबून ठेवली साधारण आठवडा दीड आठवडे. तिचा इथे काही संपर्क नाही, काही नाही. ही केव्हाची गोष्ट, ज्यावेळेला मोबाईल वगैरे इतके नव्हते. तर मग त्याच्यानंतर कसं बसं एक दिवशी हा आणि याची बायको बाहेर गेले असताना ती शेजारच्यांकडे आली. शेजारच्यांकडनं घरी कॉल करवलाय आणि मग तिला इकडे कसं बसं यायला लागलेलं आहे. आणि आज आता बघा 2008चे हे प्रकरण आहे, अजून त्यांचं प्रकरण हे आहे, कारण तो यायलाच तयार नाही केसेस हे करायला. हा एक. दुसरं मी एक बघितलं, नागपूरची मुलगी होती आणि म्हणजे अगदी म्हणजे हाय प्रोफाईल वेल टू डू फॅमिलीतली होती. तिचे मामा पोलीसमध्ये होते, तिच्या मावशीचे मिस्टर न्यायाधीश होते. ते दोघंही त्या मुलीच्या वडिलांना सांगत होते ते घाई करू नका. यांनी जूनमध्ये वगैरे काहीतरी लग्न केलं आणि मला वाटतं श्रावण साधारण त्या वर्षी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये हिच्या पहिल्या मंगळागौरीच्या दिवशी हिच्या आईला वगैरे तिकडे बोलवलं. काही ते गेले. आता मंगळागौर जनरली रात्रीचे खेळ असतात. नाही तुम्ही आज राहू नका, पूजा झाली तुम्ही जा. आई वडील नागपूरहून पुण्याला येईपर्यंत फोन येतो की तुमची मुलगी वारली. आणि आता नागपूरहून पुण्याला पुण्याहून नागपूरला परत जाईपर्यंत या मुलाकडच्यांनी काहीही ठेवलेलं नव्हतं. दे हॅड डिस्पोज ऑफ द बॉडी, फ्युनरल करून टाकलेलं होतं, सगळे झालेलं होतं. आणि मला वाईट कुठे वाटलं की सगळे जेव्हा त्यांना सांगत होते की तुम्ही केस करा, हे करा, ते म्हणतात आमची मुलगी तर गेलेली आहे, मग काय करणार. मग काही आपण म्हणतो NGOजनी केस करवले आणि मग त्या मुलाला आत टाकलेलं होतं आणि त्याला लाईफ लागलेली होती. म्हणजे त्या मुलीचे आई वडील गेल्यानंतर त्या मुलीला काय टिल डेट ही हॅज नॉट इन्फॉर्म्ड एनीवन हाऊ शी डाईड. म्हणजे वेदर ती हँगिंगनी मेलेली आहे, बर्न्सनी मेलेली आहे, का काय झालेलं आहे ते हे नाही आहे. असे बघितले तर आपल्या इथे प्रकार म्हटलं तर खूपच सगळ्यात म्हणजे थरकाप जेव्हा झालेला होता. मला एका म्हणजे कल्याणच्या पुढे एक गाव येतं, त्या गावामध्ये मुलीला वडील नव्हते. मुलीनी एका त्यांचंच म्हणजे समाजातलं वधूवर आपण म्हणतो ना, समाजातलं वधूवर केंद्र, त्याच्यातनं लग्न मुलीचं जुळवलं. आणि मुलीने कधी असे आईकडे काही तक्रार केली नाही, काही नाही. एके दिवशी मुलीच्या आईला तिच्या शेजारी राहणाऱ्या लोकांचा फोन आलेला की तुमच्या मुलीच्या सासरमधनं खूप जोरजोराचे आवाज येत होते आणि इकडे 2 वर्कर आलेत सांगायला की त्याच्यानंतर त्या घरातनं फक्त एक गोणी बाहेर निघाली आणि ती गोणी जाऊन ॲसिडच्या टँकरमध्ये टाकलेली गेली होती. आज त्या मुलीच्या आईने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती की काय माझ्या मुलीचं झालेलं आहे, काय आज तागत काहीही माहीत नाही. असं कसं पण पोलिसांनी तपास नाही केला? पोलीस तपास करतायत, पोलिसांचा काही तपास चालू आहे. आता जे दोघं सांगणारे होते की एक अशी गोणी आली आणि ती गोणी ॲसिडच्या टँकरमध्ये टाकलेली होती. पोलिसांनी जास्तीत जास्त काय की मिसिंग केस हे आहे, आज मिसिंग आहे. आणि मिसिंग केसेस जे आपल्याकडचे कसं आहे की 24 तासानंतर होतात, काही अमुक तासानंतर होतात, पण काहीच क्लूच मिळत नाही बाबा काय झालेलं आहे. आणि इन्व्हेस्टिगेशन करून कोणाला विचारणार, नवऱ्याला, सासरच्यांना, ते म्हणतात आम्हाला माहीतच नाही. ती आई अक्षरशः सगळीकडे हे करते, याचिका करते. उच्च न्यायालयाने ऑर्डर दिली आहे की तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा, पण इन्व्हेस्टिगेशन पण थोडंसं हॅम्पर होतं जेव्हा काहीच क्लू द्यायला कोण नसतं. पण मला सांग, हे जी विवाह मंडळं असतात म्हणजे किंवा पेपरांमध्ये ॲड्स दिल्या जातात, वधूवर तू म्हणाली सूचक मंडळ, वधूवर मेळावे, ह्याच्यामध्ये काय फ्रॉड्स होतात? म्हणजे काय फेक प्रोफाईल्स होतात का? आता वधूवर मेळावे जे तुम्ही म्हणता त्या मेळाव्यांमध्ये थोडेसे फ्रॉड कमी होतात, पण आपण जे म्हणतो सूचक मंडळ, पेपरमध्ये ॲड देणं वगैरे हे आहे. .com तर एक वेगळंच विश्व चालतंय. म्हणजे त्याला आपण म्हणतो एक पॅरलल डेटिंग ॲपच ते झालेलं आहे. कॅज्युअल डेटिंग जे म्हणतो ते बऱ्याच .comsमधनं होत आहे. इथे आता सूचक मंडळांमधनं जेव्हा एखाद्या मुलीची प्रोफाईल दिली जाते किंवा एखाद्या मुलाची प्रोफाईल दिली जाते, आपण फक्त काय बघतोय, मग जनरली मुलीकडचे काय बघतात, मुलाला 5 डिजिट पगार आहे. मुलाकडचे काय बघतात, चांगल्या घरातली आहे, सालस आहे, आपल्या जातीतली आहे, मॅचिंग होते, एवढंच बघतात. पण जे खरोखर गोष्टी बघण्याच्या गरजेच्या आहेत
त्या कोणीच बघत नाहीत. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आता आपलं राज्य सरकारचं बालविकास कल्याण मंडळ आहे. त्यांनी आत्ता मॅन्डेटरी केलं की पत्रिकेवर मुलीची आणि मुलाची बर्थ डेट पाहिजे. असं काहीतरी थोडंसं पोलीस व्हेरिफिकेशन कदाचित थोडंसं जास्त होईल, बट टू आस्क मी आय वूड गो नेसेसरी की बाबा आहे का, कारण माझ्या विरुद्ध काही चुकीचं नाही तर मला काय बाबा करा, कुठेही व्हेरिफिकेशन करा. तुम्हाला माहिती असेल फार पूर्वी ही प्रथा असायची, मुलीकडचे मुलाला बघून गेले की ते एक साधारण 2-4 दिवसानंतर त्याच्या ऑफिसच्या इथे जाऊन चौकशी करायचे. मग म्हटलं तर खालच्या पानवाल्याकडे किंवा हा जो आधीचा कन्व्हेन्शनल वे होता तो थोडासा बेटर होता. ह्याच्यामध्ये वधूवर सूचक मंडळामध्ये किंवा पेपरांमध्ये काही जाहिराती पूर्ण माहिती दिली जात नाही. बऱ्याचदा मी सांगते, ठाण्यातलाच एक प्रकार होता. साखरपुडा वगैरे झाला आणि लग्न ठरलेलं होतं. साखरपुड्यानंतर असं कळलं की जे सगळे दागिने त्या मुलीला दिलेले होते सगळे खोटे होते. आणि ज्यावेळेस की यांनी त्यांना सांगितलं की हे सगळं खोटं आहे, आपण आता नाही हे करू शकत, त्यांनी यांच्यावरच केस केली की तुम्ही आमच्यावर फसवणूक केली, तुमच्या मुलीचं कुठेतरी काही बाहेर प्रकरण असेल म्हणून. असे खूप असे विचित्र प्रकार खूप येतात. .comचं स्पेसिफिकली म्हटलं की .comवर जे डायरेक्ट स्वतःहून भेटतात त्यांना काही वेळेला असे प्रकार पाहिलेले आहेत की 1-2 भेटीत ते भेटतात. सडनली दे कम टू अ कन्क्लुजन दॅट वी विल लिव्ह टुगेदर, आम्ही एकत्र राहू. अँड व्हॉट गोज रॉंग 3-4 महिन्यानंतर ते काय त्यांना असं वाटतं आमची कम्पॅटेबिलिटी नाही आहे. मग एक पार्टनर म्हणतो की बाबा मी सोडणार नाही, यू चीटेड मी. मग ते केसेस चालू होतं आणि बऱ्याच केसेस होतं. अँड इट इज शॉकिंग इज दॅट you are not sure about your own relationship and you are all ending up into physical interactions with each other which have led to pregnancies many time. आता तुम्हाला स्वतःच्या आयुष्याचा खेळ खंडोबा करायचा असला ठीक आहे, पण ते एक बाळ कशाला तुम्ही जगात आणताय? दुसरं म्हणजे ह्या मॅट्रिमोनियल साईट्सवर लोक खरंच स्वतःची प्रोफाईल टाकतात का की फेक प्रोफाईल्स टाकतात? बऱ्याचदा बघितलेलं आहे. म्हणजे ज्या केसेस माझ्याकडे येतात किंवा माझ्या फ्रेंड्सकडनं मी ऐकलेले आहेत, 20 to 25% फेक प्रोफाईल्स टाकलेल्या असतातच. फेक इन्कम दाखवलेलं असतं, आमच्याकडे हे ॲसेट्स आहेत, हे आहेत, फेक दाखवलेले आहेत. म्हणजे टू अट्रॅक्ट अ गुड प्रोफाईल रॉंग इन्फॉर्मेशन इज बीन गिवन. तर वेबसाईट जे कन्सेंट फॉर्म भरून घेतात ते कन्सेंटमध्ये फक्त एवढंच होतं की आय बाय स्टे दॅट दिस इज ट्रू टू बेस्ट ऑफ माय नॉलेज. ट्रू टू बेस्ट ऑफ माय नॉलेज एवढीशा एका कन्सेंट फॉर्मने नाही होत. मी मध्ये मला माहीत नाही तुम्ही वाचलं असेल की नाही, आम्ही हसत होतोच या गोष्टीवर. एका माणसाने कन्झ्युमर कोर्टात एका विवाह मंडळाविरुद्ध केस केली की यांनी माझ्याकडनं अमुक पैसे घेतले अंडर द प्रॉमिस दॅट दे विल गेट मी अ प्रॉपर अलायन्स, पार्टनर प्रॉपर अलायन्स, आणि त्याच्या प्रोफाईलला शूटिंग काही मिळत नव्हतं म्हणून त्याने त्याच्यावर केस केला. आणि टू माय शॉक इज त्याला ते रिफंड मिळालेत, असं झालेलं आहे. तर इन्फॉर्मेशन टू अ पॉईंट यू हॅव टू बी विजिलंट. तुम्हाला थोडंसं म्हणजे आपण म्हणतो ना सतर्क राहायला पाहिजे. काय तुमच्याबद्दल डायरेक्टली तुम्ही फोटोज देऊन टाकता, स्वतःचे व्हिडिओज देऊन टाकता, ते बरोबर नाही. दुसरं ह्याच्यामध्ये जे आपण म्हणतोय त्याच्यामध्ये काय असतं, फेक जॉब डेझिग्नेशन सांगितले. सगळ्यांना डॉक्टर, इंजिनियर, IT किंवा NRI हवा असतो. असे फ्रॉड्स होतात ना भरपूर. वकील तर कोणाला नकोच असतो. म्हणजे मी सांगते ना, डायरेक्टच म्हणतात तिथे वकील नको. काही ठिकाणी अटी आहेत. ज्या घरामध्ये मुलाची आई सोडून कुठली दुसरी स्त्री असेल त्या घरामध्ये माझं स्थळ सुचवू नये. NRIमध्ये जास्त करून फ्रॉड्स कसले होत आहेत की ऑक्युपेशनबद्दल खूप खोटं सांगितलं जातं. फॉर एक्झाम्पल ॲज रिसेंट आय एम डीलिंग विथ अ मॅटर वेअर इन ही टोल्ड की मी एक शेफ आहे. आणि ते गेले जपान, सिंगापूर कुठेतरी गेलेले होते. तिथे गेल्यावर ही एकदा आपलं लग्न झालं सरप्राईज करायला नवऱ्याला का ऑफिसला गेली. ही काय शिकलेली होती? MBBS MD जर्मनीमधनं करून आलेली होती. आणि शेफ म्हटल्यावर आजकाल शेफ म्हटल्यावर शेफ इज अ व्हेरी गुड प्रोफेशन. तर ती तिथे गेली आणि नवऱ्याला सरप्राईज करायला घेते आणि बघितलं तो नवरा तिकडे एका नामांकित हॉटेलमध्ये डिशवॉशर होता, भांडी घासत होता. काय झालं आता पुन्हा मायदेशी परत
आणि चालू न्यायालयीन फेऱ्या. दुसरं एक ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल, पैशाची डायरेक्ट आजकाल देवाणघेवाण व्हायला लागली आहे. आय हॅड ॲन ऑपॉर्च्युनिटी टू डील विथ अ मॅटर जिथे तो मुलगा होता भोपाळचा, मुलगी पवईला होती. तो तिला सारखा सांगायला लागला की अगं आपण आता लग्नच करणार आहोत ना, तर आपण एकत्र फ्लॅट घेऊया, आपण एकत्र फ्लॅट घेऊया. आणि ह्यांनी तो फ्लॅट बुक केला. फ्लॅट बुक केल्यावर काही कारणास्तव तिला काहीतरी तिने इन्क्वायरी केली आणि तिला काहीतरी कळलं आणि त्याच्यामध्ये ते फिसकटलेले. आज फ्लॅटची लढाई लढत आहेत. आणि वय पण काही ठिकाणी वय लपवणं हे इंटिरियर महाराष्ट्रामध्ये वगैरे किंवा इंटिरियर पार्ट्समध्ये जास्त आहे. इथे लकीली अर्बन एरियाजमध्ये किंवा मेट्रोपॉलिटन क्राऊडमध्ये ते तेवढं नाही आहे. पण वय लपवण्याचं पण होतं फार ठिकाणी. वय लपवण्याचं होतं आहे. आपले आधीचे झालेले विवाह लपवण्यात येत आहेत. ओ अच्छा. म्हणजे एक होता मुलगा, हे तो आपण ह्याच्यावर सोशल मीडिया वेबसाईटवर त्यांनी तिला गाठलं. तर मुलाच्या घरातल्यांचा त्याला सांगणं होतं की नको, तू हे लग्न नको करूस. कारण तिने काय सांगितलं की तिचे पती जे आहेत ते आर्मीमध्ये होते आणि ते देशासाठी लढत एक्सपायर झाले आणि तिला एक मुलगी होती. तर घरातले त्याला काय बोलले, वयाचं खूप जास्त गॅप होतं. हा जवळजवळ 10-12 वर्षांनी लहान होता तिच्यापेक्षा. तर नाही मला करायचं. फॅमिलीने त्याला डिसोन केलं. यांनी लग्न केलं. लग्न केल्यानंतर काही काळानंतर फिसकटलं. सो तो शिफ्ट झाला परदेशात. ही रोज त्याला ते स्काईपवरनं मेसेज करायची, यू कम बॅक, परत ये, माझी चूक झालेली आहे, मी नाही हे करणार. तर पण त्यांनी तेव्हा निश्चय केला की मी आता हिच्यावर राहणार नाही. तर यांनी तिला सांगितलं की आय एम कमिंग होम. आणि तो त्याच मेंटॅलिटीने येणार होता की मी हिला सांगतोय की मी आता तुझ्यावर राहणार नाही. तर हिने काय केलं, टू वेलकम हिम ऑन द एअरपोर्ट शी सेंड्स हिज डॉटर. तर त्याला घरी वगैरे घेऊन येते. हा तिला घरी आल्यावर म्हटलं की आपण की आता एकत्र राहू शकत नाही आणि म्हणून तो तिकडून निघून गेला. 2 दिवसानंतर या गृहस्थाच्या ऑफिसवर पोलीस येऊन ह्याला अटक केलं. दॅट ही ट्राईड टू डू समथिंग रॉंग टू दॅट लेडीज डॉटर अँड ही वॉज अरेस्टेड. त्याचा रिमांड झाला, पोलीस कस्टडी झाली आणि त्याला ज्युडिशियल कस्टडी झाली. आता ज्युडिशियल कस्टडी झाल्यानंतर त्याला जेव्हा जेलमध्ये नेला, ओळखीच्या माणसाने त्याला विचारलं, बाबा तू कुठल्या गुन्ह्यात. म्हणजे जेलमध्ये एक हे असतं, आमचे सगळे जे आरोपी असतात सांगतात की आम्ही आल्यावर ना पहिले आम्ही एक छोटासा आमच्या प्रकरणी वेलकमिंग सोहळा करतो. आलेल्या आरोपीनी त्याला कुठल्या गुन्ह्यात आत टाकलेलं आहे आणि आम्ही कुठल्या तर ते सांगायचं. ते सांगताना यांनी सांगितलं. तर एक त्याचा जो विचार त्यांच्यावर, तुझ्या बायकोचं नाव काय. त्याला अमुक माझ्या बायकोचं नाव. तो खरंच सांगतोयस का. अरे माझ्याही बायकोचं हेच नाव आहे, मी याच केसमध्ये आतमध्ये आहे, तू किती नवरा. तुला अरे मी तर दुसरा नवरा आहे. तुला नाही रे भाऊ, तुझ्या अगोदर आम्ही आहोत. आणि मग त्यावेळेला त्याला कळलं की तो 5वा नवरा होता तिचा. आणि त्यांनी प्रत्येकावर तोच आरोप केला होता. प्रत्येकावर साधारण असेच आरोप केलेले होते. आणि कोणावर फ्रॉड, कोणावर हे. आणि कसं होतं, ही 5वर थांबलेली. आपण जो पिक्चर एक बघितलं डॉली की शादी किंवा लुटेरी दुल्हन, तशी एक लुटेरी दुल्हनचं आत्ता रिसेंटली मी एक बघितलं, 34 केसेस केलेल्या आहेत तिने. शी पुट्स हर डॉटर फॉरवर्ड फॉर द प्रपोजल. आणि त्या मुलीला सांगते की तुम्ही मुलांना भेटा, हे करा. आणि ते मुलीचं वय नाही, ती मुलगी 18च्या अंडर आहे. हो. आणि तिने असे बरेच केसेस, 34 केसेस, म्हणजे 34चा आत्तापर्यंतचा मला वाटलेला 5 जोचा मी केला होता तेच जरा जास्त, पण 34 पण जरा जास्तच आहे. बापरे. असेही खूप फ्रॉड होतात. वय लपवण्याची, स्वतःची पूर्व हिस्ट्री लपवण्याची. तर बॅकग्राऊंड चेक इज मस्ट. म्हणजे एखादे प्रपोजल तुम्हाला आवडलंच आणि असं वाटलंच की हे खूप चांगलं आहे, तर गो अँड मीट हिम. त्याच्या फ्रेंड्सना भेटा. एखाद्या दिवशी त्याच्या घरी एखादी व्हिजिट करा, शेजारी पाजारीनं बघा. कारण पहिल्या 1-2 भेटीत सगळेच बेस्ट वागणार आहेत, कोणीच वाईट वागत नाही. हो. आणि परफेक्ट अशी जेव्हा प्रोफाईल दिसते तेव्हा लोक पटकन इमोशनली अटॅच होतात ना मुली. तर तू असं कधी बघितलंयस का की इमोशनल अटॅचमेंट झाली आणि मग जेव्हा खरं कळलं तेव्हा अक्षरशः उद्ध्वस्त झाली की मानसिक नैराश्य आलं, डिप्रेशन आलं. कारण हे जास्त वाईट आहे नाही का. असं बघितलेलं आहे. आणि मी रिव्हर्स बघितलेलं आहे. मुलाला चांगली प्रोफाईल आली, मग तो इतकं त्याला मुलगी आवडली आणि ती दिसायला खूपच त्याच्या मनाने खूपच सुरेख होती. आणि सगळे त्याला सांगत होते
डू नॉट गेट इन टू दिस. म्हणजे ही तुला हो बोलणं इज लाईक भर एंगेजमेंटमध्ये लोक बोलत होते की यांचा काय. तर नंतर इट केम टू हिज नॉलेज की नाही, तिला काही व्हायसेस होते, हे होतं. आणि तो इतका डिप्रेशनमध्ये गेला मुलगा. तिने जेव्हा त्याला सोडलं की तो एक प्रॅक्टिसिंग लॉयर होता. आणि त्याच्यानंतर आज तुम्ही बघू शकाल तो आजही मनोरुग्णालयात आहे आणि ट्रीटमेंट घेत आहे. या गोष्टीला 10 वर्ष होऊन गेलेली आहेत. मी असं ऐकलं की मुली असं मुलांना ट्रॅपमध्ये पकडतात, लग्न करायला लावतात आणि मग सोडून ॲलिमनी मागतात. असं पण सध्या स्कॅम्स चालू आहेत ना? असे तुम्ही म्हणाल स्कॅम्स नाही म्हणता येईल. हे बघा, ॲल्युमिनीचे जे पॅरामीटर्स असतात, आता तुम्ही कुठल्या कायद्याअंतर्गत मागत आहात आणि काय आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या अंतर्गत मागत असाल तर तुम्ही तुमच्यासाठी सस्टेनन्ससाठी मागताय, कॉम्पन्सेशन मागताय. हिंदू मॅरेज ॲक्ट खाली मागत असाल तर तुमच्यासाठी ते ॲल्युमिनी ती एंड ऑफ द लिटिगेशन येते. हिंदू मॅरेज ॲक्ट खाली जी तुम्ही पोडगी वाचताय ते तो कायदा जो आहे सेक्शन 24 तो क्लिअर कट म्हणतो की ज्या वेळेला ही न्यायालयीन लढाई चालू आहे ती न्यायालयीन लढाई लढण्याकरता तिला सफिशियंट पैसे मिळावे म्हणून ती पोटगी दिली जाते. आता तर कसं असतं, काही वेळेला मी नेहमी सांगते की प्रत्येक विवाहाचं जे स्वरूप आहे आणि प्रत्येक कपलचं जे स्वरूप आहे त्यांच्यामधलं जे बॉन्डिंग आहे ते वेगळं आहे. काही लोकांना 25 वर्षानंतर आठवतं बाबा लग्नाच्या नंतर पहिल्या आठवड्यामध्ये माझ्या आईने याला गुलाबी शर्ट दिलेला म्हणून आणि तो चांगल्या क्वालिटीचा नव्हता, किंवा सासूनी मला माझ्या पहिल्या प्रेग्नन्सीत माझ्या आईने खायला पाठवलेल्या वस्तू होत्या त्या खाऊ दिलेल्या नव्हत्या. ही सगळी क्रुएल्टी 25 वर्षानंतर येते. आपण म्हणू शकतो 40% केसेस ज्या आहेत त्या खरंच म्हणजे ॲल्युमिनी लिचिंग आहेत. आणि या गोष्टीमुळे 60% ज्या आहेत त्यांच्यावर इफेक्ट होतो आणि त्या मुलींना ते मिळत नाही आहे. एक्झाम्पल, एक बाई आहे जिनी लग्न वगैरे केलं, ती दिसायला अतिशय सुरेख, नवरा सुरेख वगैरे. लग्नाच्या 21 वर्षानंतर ही बाई जेव्हा घरात येते, ही आपल्या बेडरूममध्ये आपल्या पतीला एका दुसऱ्या पुरुषाबरोबर बघते. हे बघितलं असताना तिला घरातनं तो धक्के मारून काढतोय. आणि सगळ्यात वाईट म्हणजे तिची मुलं तिच्याबरोबर यायला तयार नाही. आजही ती मुलं त्या वडिलांकडे राहत आहेत. आणि बघितलं तर त्याची 1000 करोडची वगैरे प्रॉपर्टी असेल, मोठे मोठे बंगले आहेत, फॅक्टरीज आहेत, पण बायकोला द्यायला तो म्हणतो मी 5 आणि 6 लाख रुपये. अशा जेन्युइन केसेसमध्ये त्या 40% जे आपण म्हणतो ना जे लिचिंग एनर्जी आहे ते 40%मुळे अशा 60% लोकांना सफर व्हायला लागतं आहे. पण मला सांग, हे फ्रॉड्स होतात हे थ्रिलसाठी, पैशासाठी, काय म्हणजे याच्या मागची सायकॉलॉजी काय आहे? 2019पर्यंत ना हे फ्रॉड्स थोडे कमी होते. जसा कोविड झालेला आहे, बरेच लोक घरामध्ये एमटी बसलेली होती, हे बसलेले होते. मग आता काही लोक आयडल इन्कमसाठी फ्रॉड करायला लागले, काही लोक जस्ट टू हॅव द थ्रिल. म्हणजे लग्न झालेल्या मुलाची प्रोफाईल जो बायको घरात असताना मॅट्रिमोनियल वेबसाईटवर प्रोफाईल करतोय आणि मुलीशी बोलत आहे आणि तिला लग्न करायला हे करतोय, कोवॅक्स करतोय स्वतःबरोबर. आणि नंतर ज्या वेळेला अगदीच गळ्याशी येतं, एक सिम्पल सेंटेन्स असतो पुरुषांचा, माझी बायको वेडी आहे, मी तिला सोडणारच आहे तुझ्यासाठी. हा एक प्रकार झाला. ऑनलाईनमधनं दुसरं स्वतःचा धर्म, जाती लपवून मुलींना भेटायचं, त्यांना हे आपण रिलिजियस कन्व्हर्जन्स करायला लावायची. आणि कन्व्हर्जन नाही ज्यांनी केलं तर त्यांना तर अगदीच फारच क्रुएल्टी होते. एखादीने कन्व्हर्जन केलं मग तिला ते रोज तू हे केलेस की नाही, तू ह्या प्रेयर्स केल्यास की नाही, हे केलेलं आहे की नाही. मी सांगते ना, एक रिसेंटली डान्स क्लास ऑनलाईन चालायचे, त्याच्यामधनं हे एकमेकांना भेटले. ही मॅरिडर, त्याने तिला कन्वर्ट करायला लावलं. आणि लग्नाच्या आठवड्यानंतरच जीन्स का घातलीस, तुझा कुर्ताच इतका का आहे, हे काय नाही केलं, डोकंच का दिसतंय, तरी ती राहिली. कारण घरातल्याने तर हे केलेलं की तू धर्मच बदललेला आहेस. 2 मुलं झाली. आणि आत्ता 2023ला त्यांनी अचानक घरात एक बाई येऊन सांगितलं, बाई तू माझी दुसरी बायकोसी, माझी पहिली बायको आणि ह्याच्यापासून मला मुलं आहे. सांगितलेलं नाव काहीतरी वेगळं, धर्म होता काहीतरी वेगळा. आणि आता काय, आता हिलाही 2 मुलं झालेली आहेत, तिच्यापासून ऑलरेडी एक आधी होतं, चालू आहे लढाई आता.
म्हणजे हे सगळं त्या व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि कम्युनिटीमध्ये पण होतं. व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये तर जास्तच मी बघितलेले. व्हॉट्सॲप ग्रुप, फेसबुकवर असतात. मी बघितलं ना, एक पेज होतं, म्हणजे आय हॅड अन ऑपॉर्च्युनिटी टू डील विथ दिस मॅटर. मुलगी जरा स्लो लर्नर होती. तिच्या आईनी फेसबुकवर बघितलं, बालभारती म्हणून फेसबुकवर एक पेज होतं. आता या बालभारती पेजवरचं प्रॉस्पेक्टिव्ह पीपल कॉन्टॅक्टर्स हे कर, त्या मुलीच्या आईनी कॉन्टॅक्ट करून एका माणसाशी लग्न जुळवलं. लग्न जुळवल्यानंतर या बाईला 14 वर्ष अक्षरशः ते नरकात घालवली आहे ना, तशी घालवली आहे. हिच्या पतीने तिला आई वडिलांना घरात सांगायचा, तिला देवळात नेतोय, तिला कुठे नाटक बघायला नेतोय, हे करून करून तिला मल्टिपल पार्टनर्सबरोबर जबरदस्ती जायला लागली. आणि याच्यामध्ये त्याच्याकडे काही तो पैसा नव्हता घेत स्वतःच्या बायका. थ्रिल टू वॉच माय वाईफ विथ समवन एल्स, बापरे, ही अशी होती. आणि ती जेव्हा खूपच आजारी झाली तेव्हा त्यांनी जाऊन तिला तिच्या माहेरी सोडून दिलं. आणि तेव्हा तिने हिंमत केली तिच्या आईला सांगायची. हे असं आहे. थ्रिल, पैसा तर कसं होतं, काही वेळेला ना आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी राहायला जातो आणि तिकडे गेल्यावर तिकडच्या पेसबरोबर कोपअप करायला जो तुम्हाला काही पैसा वगैरे लागतो, तुम्ही काय तुमच्या आईवडिलांकडे घेऊ शकत नाही. एक साधारण फॉर एक्झाम्पल एक मध्यमवर्गीय नवरा बायको साधारण जॉब करणार, जर मुलाला किंवा मुलीला बाहेर शिकायला पाठवतात, त्यांना तेवढी अमाऊंट पॉकेट मनी इतका नाही देत. मग त्या पॉकेट मनीसाठी या अशा सोशल्सवर प्रोफाईल्स करणं, हे करणं, लोकांना खोटी आमिषं द्यायची की तुम्हाला नोकऱ्या देतो, मग त्या मुलींना कुठेतरी बोलवायचं, त्यांचे व्हिडिओ काढायचे, ब्लॅकमेल करत राहायचं असंच. मग ते ब्लॅकमेल कसं, इट इज टू टाईप. एक तर आम्हाला पैसे द्या किंवा काय जे तुम्ही मगाशी म्हटलात ना की का आजकाल का हे करत आहेत, मग पॅशन आहे, मनी आहे, थ्रिल आहे, काही नाही. नोकऱ्या देतो किंवा तू माझी गर्लफ्रेंड आहेस ना, तुझ्या मैत्रिणीशी ओळख करून दे असे सांगून ओळख करून रिसेंटली 5 मुलींवर सेम क्राईम करण्यात आलेला आहे. इंस्टाग्रामवर मैत्री करायची, एका ठिकाणी भेटायला बोलवायचं, हॅपी ड्रग म्हणून तो काहीतरी ड्रग आहे तो ॲडमिनिस्टर करायचा, त्या मुलींचे फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे आणि मग त्यांना ते ब्लॅकमेल करत राहायचं. पकडला गेला आणि तो काय शिक्षा होते मग? आता याच्यामध्ये हे ट्रायलला कळेल शिक्षा आहे, किती विटनेसेस उभे राहत आहेत, काय बोलतायत त्याच्यामध्ये. पण ह्याच्यात विटनेस कुठे असणार आहे? म्हणजे चॅट्स हे बघा, त्या मुली तर बोलतील ना. हां, त्या मुली तर बोलतील. मुली जर बोलल्या तर त्यांना जर न्याय हवा असेल तर दे विल हॅव टू स्पीक अप फॉर देमसेल्फ. त्या मुली बोलतील आणि एक चुकेल बोलण्यात, पण बाकीच्या तर नाही चुकणार ना. पण हे फेसबुक म्हणा किंवा सोशल मीडियावर हे जे फेक प्रोफाईल बनवतात, म्हणजे मध्ये एक सिरियल होती कॅटफिश, म्हणजे 5-5 वर्ष बघितलेलं पण नसायचं, नुसत्या चॅटवर, आणि 5 वर्षानंतर भेटलं तर काहीतरी वेगळं दिसायचं. तर असे हे केसेस तू हँडल केले आहेत का सोशल मीडियावरचे? आत्ता रिसेंटली कॅटफिशवरनं मला आठवलं की एक नवरा एका मुलीशी चॅट करत होता की आय लव्ह यू हे ते वगैरे. 6-7 महिने चॅट केलं असेल आणि तो तिला ते क्लिअर कट सांगितलेलं, माझ्या बायकोच्या डोक्यावर परिणाम आहे, तिला मी सोडणार आहे, हे आहे, तर आपण आता भेटूया. आणि त्याच्या ह्याच्यावर डोंगरच कोसळला. जेव्हा तो भेटायला गेला, ती मुलगी, ती प्रोफाईलच त्याच्या बायकोची होती. खरं? ती प्रोफाईलच त्याच्या. काल परवा पण मी कुठेतरी वर्तमानपत्रात वाचला असा एक झालेला आहे. त्याची बायकोच त्याच्याशी हे करत होती. आणि मला राग का आला, हे झाल्यावर ती म्हणत होती की बाकी काही असू दे, त्यांनी दुसरं काही नाही केलं म्हणून माझा त्यांच्यावर विश्वास आहे. काय आहे म्हणजे अंधविश्वास आपण म्हणतो ना. आपल्या नवऱ्याने माझे मिस्टर असे करूच शकत नाहीत किंवा माझी बायको असे करूच शकत नाही. कुठल्या रिजन्समध्ये तुला जास्त आढळतं? म्हणजे शहरामध्ये किंवा खेड्यामध्ये किंवा कुठल्या एज ग्रुपमध्ये हे जास्त आढळतं? एज ग्रुपमध्ये हे जे फसवणूक जास्त असेल ना, ती 25 to 45-50 पर्यंत जास्त आहे. आणि मेजरली 40 to 50 मधले लोक जास्त फसवणारी आहेत. यंग लोकांना फसवत आहेत, खूप प्रलोभन करतायत, त्यांना फेक प्रोफाईल्स करून फेक फोटो लावायचे. सोशल मीडिया म्हणजे सगळ्यांना सांगून आम्ही थकलो, सोशल मीडिया प्रोफाईल लॉक करा.
व्हॉट्सॲपवर डी पी लावू नका. व्हॉट्सॲपवरचे डी पी आधी ते होतं, आता नाही आहे व्हॉट्सॲपवरचा डी पी सेव्ह करता येतं. आधी ते सेव्ह करून खोटी प्रोफाईल करायची मॅट्रिमोनियल, खोटे नंबर द्यायचे. आता सध्या सगळेजण सोलमेट पाहिजे, जोडीदार पाहिजे म्हणून जातात कुठे? ही सगळी डेटिंग ॲप्स, बंबल, टिंडर, हिंज. त्या फ्रॉड्स केसेस तू हँडल केल्या आहेत का? 2-3 ह्याच्यामधल्या फ्रॉड केसेस आलेल्या होत्या. काय होतं, फॉर एक्झाम्पल आय विल जस्ट गिव्ह युअर एक्झाम्पल. ती चॅट करत होती मंजिरी म्हणून, फोटो लावलेला मंजिरीचा, आणि रिॲलिटीमध्ये ती जेव्हा त्याला भेटायला गेली ती होती कोणतरी ABCDच. आणि तोही तेही ध्यान होतं की आता फसलोच म्हणून लग्न केल्यानंतर या माणसाला कळलं की शी वॉज अ बार डान्सर. हो. आता केलंय तर संसार केला, 2 मुलंही झाली, पण नंतर काय झालं, फिसकटताना असं फिसकटलं की हा मुलांना घेऊन बाजूला व्हायला गेला. ही त्याच्या कंपनीने दिलेलं अकोमोडेशन सोडायला तयार नाही. मग त्या कंपनीने केस केली, त्याच्यासाठी याला 1,18,00,000 रुपये कोर्टात भरायला लागले, तिला ॲलिमनी दिली ती वेगळीच. म्हणजे बरंच आहे. प्रोफाईल दाखवून हे ॲटलिस्ट एकदा तुम्ही फसलात तर नेक्स्ट स्टेप न घ्यायला पाहिजे होती. पण मग लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये पण हेच प्रॉब्लेम्स होतात का? लिव्ह इन रिलेशनशिपचं आजकाल आता त्याला परत 2 ह्याच्यात कॅटेगराईज केले, लिव्ह इन रिलेशनशिप अँड ओपन रिलेशनशिप. ओपन रिलेशनशिप इज तू तुझा राहा, मी माझी राहते, फक्त नावाकरता आपण एकत्र आहोत. मग ओपन रिलेशनशिपमध्ये काही एकमेकांना क्वेश्चन्सही करत नाही. ही इज गेटिंग हिज पार्टनर ॲट हिज हाऊस, शी इज गेटिंग हिज पार्टनर ॲट हिज हाऊस. लिव्ह इनमध्ये काय होतं, काही वर्षापूर्वी आपला कायदा होता की लिव्ह इनला रेकग्नाईज नव्हते करत. तर जर तिथे तुम्हाला रेकग्नाईज नाही करत तर त्याच्यातनं झालेलं मूल किंवा काही हक्क रेकग्नाईज नव्हते. नाव टू अन एक्सटेंड द कोर्ट्स आर रेकग्नायझिंग लिव्हिंग रिलेशनशिप. म्हणजे त्या बाईचे हक्क किंवा काही त्या बाळाचे हक्क आहेत. कारण आधी कोर्टांचं काय म्हणणं होतं, त्या बाईला आणि त्या बाळाला त्यांना आपल्या क्रिमिनल प्रोसिजर कोड जे आधी होतं ज्याचं BNS आहे त्याच्यामध्ये त्यांना वेगळी प्रोव्हिजन्स होती. पण आता थोडंसं रिअलाईज झाल्यामुळे लिव्ह इनमध्ये कसं आहे, लिव्ह इनमध्ये परत तुम्हाला राहायचं आहे तितके दिवस एकत्र राहा, नंतर ते फिसकटलं तर हे मग ज्यांना डोक्यावर काही बंधन नको आहे ते लिव्ह इनमध्ये जात आहेत. आणि टू अन एक्सटेंड पेरेंट्स शुड एक्सरसाइज अ लिटल कंट्रोल. म्हणजे अगदीच नाही सोशल मीडिया प्रोफाईल्स बघा मुलांचे काय, पण आपली मुलं घरी किती वाजता येत आहेत किंवा काय करत आहेत, कोणाबरोबर सारखं. म्हणजे एखादा व्यक्ती सतत ते सोशल मीडियावर किंवा सतत त्या मोबाईलमध्ये राहणं किंवा खोलीमध्ये एकटं बसून राहणं, रात्री उशिरापर्यंत चॅटिंग करणं, ह्याच्यावर थोडंसं एक लक्ष दिलं तर थिंग्स कॅन बी कंट्रोल्ड. पण मग आता लग्न खरंच ज्यांना जमवायचं आहे त्यांनी वेबसाईटवर जेव्हा जातो आपण किंवा पेपर ॲड्स बघतो तेव्हा कोणती काळजी घेतली पाहिजे? जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, अगदीच नको आहे ती बाबा पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे. थोडंसं प्रोफाईल आल्यावर थोडासा त्याचा बॅकग्राऊंड चेक करा. कुठे ना कुठेतरी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते, काही लपून राहत नाही. 2-3 वेळा भेटा, गो अँड मीट हिज सर्कल. नातेवाईक बघा. काही ठिकाणी आपण बघतो ना की नाही आम्ही आमच्या नातेवाईकांना आधीच कळवणार नाही, डायरेक्टच लग्नात कळ. तिथे काहीतरी आहेच, शिजतच आहे असं समजायचं. थोडंसं त्यांच्या प्रोफाईलचा रिसर्च करा, सोशल मीडियाचं बघा. जे वधूवर सूचक मंडळ जिकडनं तुम्हाला आलेलं आहे स्थळ किंवा काय वेबसाईटवरनं आलेलं आहे त्यांनाही विचारा थोडंसं बॅकग्राऊंड चेकअप करायला. पर्सनली 1-to-1 गो अँड मीट हिज पेरेंट्स ऑर हर पेरेंट्स. फ्रेंड्सना भेटा, कझिन्सना भेटा. थोडासा विजिलन्स वुड हेल्प ठेवायला पाहिजे थोडासा. बरोबर. मला सांग, हे जे मॅट्रिमोनियल केसेस असतात आता स्पेशली जेव्हा सेलिब्रिटीजच्या वगैरे असतात आणि त्याला जास्तच पब्लिसिटी मिळते, तर तू अशा हँडल केल्या आहेत का? आहेत. आता मॅट्रिमोनियल केसेस आहेत सेलिब्रिटीजच्या केसेस आधी म्हणजे आपण म्हणतो ना खूपच पब्लिसाईज होतात आणि अल्टिमेटली ते दोघं म्युच्युअली सेटल आउट करून टाकतात. कारण पेशन्स आहे ना कुठल्याच रिलेशनशिपमध्ये आता यांच्या बऱ्याच रिलेशनशिप्समध्ये उरलेला नाही. दे ऑल्सो वॉन्ट टू गेट, मग लग्नही फास्ट झालं पाहिजे, डिवोर्सही फास्ट झाला पाहिजे, असं असतं ते.
सांग ना की ह्यातल्या चॅलेंजिंग केसेस कुठल्या होत्या, म्हणजे नाव नको सांगूस पण कुठल्या चॅलेंजिंग होत्या, किंवा काय फ्रॉड झाले असतील तर. चॅलेंजिंग केस माझ्याकरता कुठली होती, सगळ्यात पहिले तर वाईट वाटू की याचं मला हसू मला कळत नाही. आजकाल आई वडिलांना त्यांचं जे चाइल्ड असतं ना, ते चाइल्डची कस्टडी नको असते. त्या मुलाने काय करायचं. एक केस मी बघितली सेलिब्रिटीमध्ये, दोघांनाही मूल नको होतं. अरे बापरे. आणि आता उलटी मी एक डील करते, सेलिब्रिटी कपल ते त्यांच्या मांजरासाठी म्हणतायत, मांजर तू ठेवणार का मी ठेवणार मांजराचं. म्हणजे आपल्याकडे अशाही केसेस आहेत जिथे झालेलं मूल नको आहे पण मांजर किंवा पेट आहे ते आहे. सी यू आर फ्री टू चूज युअर. म्हणजे तुम्हाला पेट तुमचा चाइल्ड असेल ते पण भांडू नका. पेटसाठी का होईना का चाइल्डसाठी होणार भांडू नका. आणि माझं एक म्हणणं आहे की मडस्लिंगिंग करू नका. तुमचा जो काही दोघांचा पती पत्नी म्हणून पिरियड गेलेला आहे तो मडस्लिंगिंग करायला नाही पाहिजे. अशा वेळेला जेव्हा चॅलेंजिंग कसं असतं की जेव्हा त्या मुलाला कोर्टात आणलं जातं ना, अख्खाच्या अख्खा दिवस हे होऊन जातो की ते मूल काय बोलत राहतं, हे बोलत राहतं. आणि मी अशी बघितलेली आहे की तिने सरळ त्या मुलीने येऊन सांगितलेलं आहे, जज अंकल आय डोंट वॉन्ट टू स्टे विथ माय फादर इज बिझी इन शूटिंग. आय डोंट वॉन्ट टू स्टे विथ माय मदर इज बिझी इन शूटिंग. यू इदर सेंड मी टू नाना नानी और यू सेंड मी टू चिल्ड्रन होम. असं एक आहे सेलिब्रिटीचं. दुसरा प्रकार येतो, एक सेलिब्रिटीची बहीण होती. शी वॉज मॅरिड टू अ व्हेरी बिग सेलिब्रिटी दॅट टाईम. नवरा गेलेला होता बिग बॉसमध्ये. नवरा बिग बॉसमध्ये गेलेला होता आणि बिग बॉसमध्ये कुठेतरी काहीतरी झालं. तिने ते डोक्यात ठेवलं, नाही तू आता मला फसवतोय, तू मला फसवतोय, नाही 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 करून त्याच्याशी भांडायला लागली. तो तिला सांगत होता थिंग्स कॅन बी वर्कड आउट, नो नो. त्यावेळेला ही रोज लहान मुलगी होती, तिला खेळायला जाऊन मॉलमध्ये जायला लागली. मॉलमध्ये ती अशाच एका माणसाला भेटली. अगेन दिस इज अगेन केस ऑफ कन्व्हर्जन. मॉलला भेटली. त्या मुलाला इतकी ते त्याच्या प्रेमात पडली, 2 दिवसातच इतकी प्रेमात पडली की तिसऱ्या दिवशी या नवऱ्याला बोलायला लागली की तुझ्या टर्म्सवर मी डिवोर्स दिला. तरी नवऱ्याच्या टर्म्सवर डिवोर्स दिला. त्या मॉलमध्ये भेटलेल्या मुलाशी लग्न केलं. त्या मॉलमध्ये भेटलेल्या मुलाशी लग्न केल्यावर हा मुलगा लग्नानंतर तिला घरातच न्यायला तयार नव्हता. आणि तू म्हणतो की आता काय मी एक शब्द वापरतात तो त्याने वापरला की मी आता हे झालेलं मी माझ्या धर्माची प्रतारणा केलेली आहे. मग ही त्याला प्रलोभित करायला त्याला मर्सिडीज गाडी घेऊन दिली आहे. त्याला लंडनला सुट्टीला नेला. ताजमहाल लंडन गेट नं 51 तिथे बकिंगहॅम पॅलेस दिसतो त्या इथे ठेवलेला होता वगैरे हे केलं. त्यांनी तिची जिंदगी इतकी बेकार केली की त्याने तिला कुठलीही अशी वस्तू नसेल त्यांनी तिला मारलं नव्हतं. बापरे. फिजिकल टॉर्चर भयंकर होतं. इमोशनल टॉर्चर होतं. तेव्हा सेक्शुअल टॉर्चर बरंच झालेलं होतं. आणि नाही म्हणता तिला 10 ते 12 वर्ष लागली ते मॅटर सोडवून घ्यायला. म्हणजे असंही होतं. आणि शी वॉज लाईक तिची पूर्ण जिंदगी डोळ्यासमोर खराब झालेली बघितलेली आहे. अँड देन अगेन अ चाइल्ड इज बॉर्न आउट ऑफ दॅट रिलेशनशिप. टुडे द चाइल्ड डझंट इवन नो की हु इज माय फादर. अशी गोष्ट आहे. पण या माणसाची ओळख करून देणं तर शक्यच नाही आहे. दुसरं छोट्या छोट्या गोष्टींवरनं यांचं कसं होतं, जे मॅट्रिमोनियल केसेस जनरली ज्या असतात त्या सेलिब्रिटीमध्ये एक 60 to 70% ब्रुटल असॉल्टच्या पण काही वेळेला असतात. तू बघितले? ब्रुटल असॉल्टच्या आहेत. मध्ये दोज गो फॉर क्रिमिनल प्रोसिडिंग्स वगैरे खूप होतं. आणि चालतात, खूप वर्ष चालतात. एखादी पार्टी रिजिड निघाली तर खूप लोकांच्या त्याच्यामध्ये इफ दे डोंट गो फॉर म्युच्युअल दे आर फायटिंग देअर ऑर्डियल्स इन कोर्ट फॉर इयर्स अँड इयर्स. कधी कधी खोटं पण गोवलं जातं का? जसं मगाशी मी म्हटलं एव्हरी कॉइन हॅज 2 sides होतं. आता आम्हाला तो चॉईस नाही आहे की खोटं की खरं. यू हॅव टू एक्सेप्ट अ ब्रीफ. कारण तुम्ही क्लायंटला नाही बोलू शकत नाही आहात. पण आहे बऱ्याच वेळेला आहे टू एन एक्सटेंड असतं. आता एक फार पूर्वी मी केलेली ही केस मला आठवते. आपण म्हणतो प्रोफाईल कशी सिलेक्ट करावी.
MD मुलगी होती. आईवडिलांनी बघितलं सर्जन मुलगा आहे, लग्न वगैरे करून इकडे दिलं. चांगलं दिसायला एकदम चांगलं, काहीही हे नाही, काहीही असं वाटण्यासारखं वावगं नाही. दोघं लंडनला गेले. लंडनला तिला डिलिव्हरी वगैरे झाली. तिला आधेमध्ये थोडं वाटायचं की असं थोडं ऑफ ट्रॅक होतो, आपल्याशी बोलत नाही, हे नाही करत. ठीक. सडनली एक दिवशी रात्री तिची डिलिव्हरी झाल्यानंतर 8व्या दिवशीची ही गोष्ट आहे. सडनली त्याला काय तो अटॅक आला का काय माहीत नाही. त्यांनी हिला सांगलं उठ झोपेतनं, तू आत्ताच्या आत्ता माझ्या घरात ना जा. तर शी सेड काय झालं आहे. ती थोडीशी हे झाली, कारण बाळ छोटं होतं, बाहेर पाऊस वगैरे पडत होता. त्या माणसानी कात्री घेऊन तिचे स्टिचेस कट केलेले होते. ही बाई डॉक्टर होती बिचारी, म्हणून शी हॅड टू सोक हर सेल्फ होल नाईट इन अ टब. मेडिकेशन कसं तरी कोणी सकाळच्या पहाटेच्या पहिल्या प्रहरी बाळाला घेऊन पळून ती इथे आलेली होती. आणि नंतर थोडंसं इन्क्वायरी केल्यावर कळलं की त्या माणसाला बायपोलर डिझीज होतं. बापरे. हे थोडंसं हे नाही, म्हणजे काहीच चौकशी केली नव्हती, काही नाही. दुसरं असाच एक डॉक्टर होता, इकडच्याच एका मुलीशी केलं लग्न. मला अनफॉर्च्युनेटली असं काही वेळेला वाटतं की काही ठिकाणून ना आपल्या समाजामध्ये डॉक्टरचं स्थळ आलं की विदाऊट व्हेरिफिकेशन आईवडील तयार होऊन जातात की डॉक्टर कांट डू रॉंग. बॅकग्राऊंड असेल, वाईफ ट्रिगर करत असेल, हे नाही केलं. त्याला बायकोनी जर कधी काही सांगितलं की घरी पैसे दे खर्चाला, हे दे, तो घरात काहीच पैसे द्यायचा नाही. सगळं इट शूड रूट थ्रू हिम ओनली. तर एक दिवशी त्यांनी रागारागात दोन्ही मुलांच्या शाळेला तेल नव्हतं लावलं केसाला, म्हणून नोट आली. ह्याला इतका राग आला, दोन्ही मुलांच्या डोक्याला तूप लावलं आणि त्यांची अक्षरशः सगळे केस कापून टाकले. हे वेबसाईटचं तर एक नवीन आपण जे म्हणतो ना की प्रोफाईलवरनं बघतात, वेबसाईटवरनं बघतात. मुळात ही अपेक्षा मुलीला 5 डिजिट पगार किंवा मुलाला 5 डिजिट पगार असणं, ही अपेक्षा जो लिहितो तिथेच यू शूड स्टॉप. कारण काय होतं आहे आजकाल, केसेस काय वाढलेले आहेत मी तुम्हाला सांगते. चांगली कमवणारी मुलगी, हिच्याशी लग्न करायचं, मग तिच्या नावावर लोन्स घ्यायची, काही काळ EMI भरायचे, नंतर ते EMI भरणं बंद करायचे आणि कसं लोन वेगळ्या वेगळ्या ठिकाणून घ्यायची. आणि त्या मुलींवर मग सगळीकडे केसेस होतात. मुंबई म्हणा, चेन्नई म्हणा, कलकत्ता म्हणा, दिल्ली म्हणा, बँगलोर म्हणा, गुजरात म्हणा. त्या मुलींनी कुठे कुठे फिरायचं आहे त्या केसेससाठी. आणि आपल्याला माहितीच लोन रिकव्हरी एजंट कुठल्या सभ्य भाषेत बोलतायत. हा एक वेगळ्या प्रकारचा नवीन फ्रॉड आहे की बायको थोडीशी चांगली कमवणारी, तो एकदम चांगली एज्युकेटेड घरातली करायची आणि मग तिच्या नावावर लोन्स घ्यायचे किंवा टॉपअप्स करत राहायचे आणि स्वतःला इनिशियली कोबॉरोवर ठेवायचं, नंतर ते काढून घ्यायचं, फ्लॅट्स घ्यायचे बायकोच्या नावावर, लोन्स घ्यायची, EMIs भरायचे नाही, फ्लॅट ऑक्शन होऊन द्यायचे. हे पण खूप प्रकार चाललेले आहेत. असे लोन्स घेतलेले केस बघितले तू? आहेत. एक आत्ता रिसेंटली एक फ्लॅट ऑक्शन झालेला आहे. दुसरी बघितली, बायको MBA आहे आणि तो आपण म्हणतो स्टॉक ॲनालिस्ट आहे. बरेच लोन्स घेतले बायकोच्या नावावर, बायकोच्या नावावर थोडेसे गाळे घेतलेले आहेत. किती लोन्स घेतले? 8-10 करोडचे वगैरे घेतलेले आहेत काहीतरी. 8-10 करोडचे घेतले आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी घेतलेले आहेत. मुंबई, गुजरात, चेन्नई, परत दिल्लीला घेतलेत, राजस्थानला घेतले, जयपूरला घेतलेले आहेत. आणि नंतर काय केलेलं आहे त्यांनी, तिच्याकडनं EMIच्या नावावर चेक्सवर सह्या करून घेतलेल्या होत्या. ते चेकसुद्धा त्या कंपन्यांना दिले. मग हिच्यावर वेगळ्या 138च्या पण वेगळ्या केसेस आहेत, चिटिंगच्या पण केसेस आहेत, सरफेसीज आहेत. म्हणजे काय कुठे फिरायचं कुठे तिने. आणि जर तिने कोर्टामध्ये फाईल केलं ॲप्लिकेशन घेऊन की मला याला EMIs भरायला सांगा, त्यावेळेला त्यांचं अकाउंट कसं असतं ते नील दाखवतात. आमचं काहीच इन्कम नाही, आम्ही कुठून EMI भरू, असं असतं. मुंबईमधल्या एका नामावंत हिऱ्याच्या व्यापाऱ्याने त्याच्या मुलीचं लग्न कलकत्त्याच्या नामावंत हिऱ्याच्या व्यापाऱ्याशी करून घेतलं. लग्नाच्या पहिल्या रात्रीच हिला कळलं की या माणसाला काहीच समजत नव्हतं. मला ऐकून शॉक का लागला, जसं हिला लग्नाच्या पहिल्या रात्री कळतं लग्नाच्या अगोदर का नाही कळलं. आणि तिने तिचं अँगर म्हणजे सासूसऱ्यांना सांगितलं की हे काय तुम्हाला कसं फसवलेत. तर ते तिला काय म्हणायला लागले की हे बघ तो लाईफमध्ये स्लो आहे,
त्याला काहीच करता येत नाही आहे. तू अशीच त्याची पत्नी म्हणून राहा, तुला कुठल्याच गोष्टीची कमतरता पडणार नाही आहे. हे असेही हाही एक फ्रॉड आहे. लपवून ठेवलं म्हणजे लपवून ठेवलं ना. त्याला काय ते होतं, ते काय त्याला डिझीज होता ते होतं, ते त्यावेळेस तिला कळलं नाही. पण तो असं स्लो होता एकदम. म्हणजे काहीच हे नाही, काहीच संबंध नाही सोसायटीशी. तासनतास एकाच जागेवर बसून राहायचं, एकाच गोष्टीकडे बघायचं. आता ही गोष्ट हिच्या आईवडिलांनी आधी रिअलाईज करायला पाहिजे होती. लग्नाच्या अगोदर 1-2दा जाऊन भेटायला पाहिजे होतं किंवा त्याच्या घरी जायला पाहिजे होतं. ते मगाशी बोलले ना, कन्व्हेन्शनल ती गाडी शेजारी पाजारी जाऊन चौकशी करायची, ते फार गरजेचं होतं. आता ते बंदच झालेलं आहे. तर शेजार पाजारांची कॉन्टॅक्टच तुटलेला आहे. बरोबर आहे. तसं तुम्ही आता आपण बघितले, ॲप्स बघितले, वेबसाईट्स बघितले, वधूवर सूचक मंडळ म्हटलं, पुस्तिका तुम्हाला माहिती असेल. म्हणजे हे जे मॅरेज ब्युरोज असतात ना, ते दर महिन्याच्या स्टार्टला एक पुस्तिका रिलीज करतात 1 तारखेला. त्याच्यामध्ये प्रोबेबल ग्रूम्स अँड प्रोबेबल ब्राईड्सची नावं असतात. सो यू हॅव टू फिश आउट युअर ओन दिस थिंग आणि त्यांना कॉन्टॅक्ट करायचं. माझ्याकडे एक पक्षकार आलं, तिचं त्यांनी प्रोफाईल म्हणजे काय असतं, अगदी 1-2 वाक्यातलं असतं. त्यांनी बघितलं, ती MBA होती आणि तो कुठेतरी जॉब करता. त्यांनी बघितलं आणि त्यांनी मुलीच्या वडिलांना सांगितलं, नाही आम्हाला आजच तुमच्या मुलीला बघायचं आहे. हे 11 वाजता रात्री मुलीला बघायला आले आणि बघितलं आणि गेले. नंतर यांनी लगेच तिला तिथे बोलवलं, तुम्ही या वगैरे, हे भेटून आले, घर वगैरे बघून आलेले असेल. मुलगी कुठली गोष्ट ही मुलगी पुण्याची, मुलगा अलिबागचा. तिकडे ते गेले भेटायला आणि तिकडे गेल्यावर यांनी सांगितलं, आम्हाला कोणी नातेवाईकच नाही आहेत, आहोत ते आम्ही आहोत, आम्हाला भेटा आणि हे करा. लग्न वगैरे फिक्स झालं. लग्न झाल्यानंतर मुलगा आणि मुलगी फिरायला बाहेर गेलेले होते. यांनी तिला, अगं मी तुझा नवराच आहे, हेच आहे, हे करा. काही नाही, आपल्या इंटिमेट मुवमेंट्स रेकॉर्ड करूया. रेकॉर्ड वगैरे हिने करून दिल्या. परत आले, नंतर त्यांच्या कामाला लागले होते. हिच्या भावाचाही एक दिवशी फोन आला की तू काय केलंस, सगळा तुझा व्हिडिओ यूट्यूबवर होता. बापरे. त्या नवऱ्यानेच सगळं केलेलं होतं, सगळं टाकलेलं होतं. आणि ते त्यावेळेला इतकं म्हणजे ॲडव्हान्स स्टेज नव्हता की प्रत्येकाकडे मोबाईल असेल, हे असेल. त्या मुलीचं अक्षरशः आयुष्य उद्ध्वस्त झालं. शॉकनी त्या मुलीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते मरण पावले. अशाही केसेस तुम्ही म्हटलं तर की मुलींनी आणि मुलांनी हे करावं आहे की आपले व्हिडिओ द्यावे नाही. आपली पत्नी जरी असली तरी व्हिडिओ द्यावे नाही, की कोणालाच द्यायचे नाही. मुळात हे रेकॉर्डच करायची गरज नाही. आता मला एक सांग, तू एक लेडी क्रिमिनल लॉयर म्हणून काम करतेस, तर अशा कुठल्या शॉकिंग किंवा अशा खूपच भयंकर अशा केसेस बघितल्यास का, एस्पेशली हाय प्रोफाईल? सगळ्यात तर पहिले मुळात मला वकिलीच करायची नव्हती. मी ॲडमिशन घेतलेली होती CAला, पण माझ्या आईनी अगदी माझा फॉर्मच माझ्या आईनी भरला की नाही तुला LLB करायचं आहे. मी इनिशियली जेव्हा प्रॅक्टिस चालू केली, मग मी ठरवलं की आता, मग बाबांना सांगितलं की हे बघा, तुमच्या आग्रहास्तव मी आता वकिलीत आलेले आहे, तर मला क्रिमिनल प्रॅक्टिसच करायची आहे. तर ते म्हटले ठीक आहे, कर क्रिमिनल प्रॅक्टिस. ज्यावेळेला मी प्रॅक्टिस चालू केली, नवीन मी असं ठरवलेलं, आपण घरची गाडी नाही वापरायची, घरचं काहीच वापरायचं नाही, म्हणून मी चालू केलं जाणं. म्हणजे एक वेळेस बसनी जाऊन बघितलं, एकदाच केलेलं आहे, बसनी जाऊन, ट्रेननी पण एक अशा. तर सगळ्यात पहिले अगदी माझं ओकेजन आलं की मला आपल्या सेशन कोर्टामध्ये एका ट्रायलला जायचं. इव्हल सिनियर माझे बिझी होते, म्हणून माझे इमिजिएट सिनियर होते, त्यांच्याबरोबर मी गेले की ट्रायल विटनेस आहे, बघूया. 376ची केस होती. एक हाय प्रोफाईल फिल्म प्रोड्युसर होता, त्यांनी त्याच्या नातवाच्या मैत्रिणीबरोबर, 6 वर्षाच्या मैत्रिणीबरोबर असं हे केलेलं होतं. आम्ही गेलो त्यावेळेला त्या मुलीच्या आईचा विटनेस होता. आम्ही असे बसलेलो होतो. ती तिचं बोलत होती. ती बोलता थोडीशी वगैरे रडायला लागली असते, पण तिच्या नजरेतून मला असं कळलं की बाई, अगं तू एक बाई आहेस आणि तू ही केस हे करतेस का. मग हे एक झालं. त्याच्यानंतर त्याच म्हणजे असं हे वाटतं. मग सेशन कोर्टात जेव्हा तुम्ही जाता किंवा म्हणजे लो कोर्ट्समध्ये जेव्हा तुम्ही जाता, त्यावेळेला तुम्हाला ते आरोपी वगैरे असे सगळे दिसतात. हायकोर्टामध्ये जेव्हा तुम्ही डील करता,
तुम्ही ॲपेलेट स्टेजवर असता. तिकडे डायरेक्टली आरोपी जर फाशीची शिक्षा असेल तरच ते घेतात. आणि सगळे लोक अगदी म्हणजे LLBच्या पहिल्या वर्षापासून इंटर्नशिप करायचे वगैरे हे काही नाही. मला मी काहीच इंटर्नशिप वगैरे केलेली नव्हती, काही नाही. जशी म्हणजे सनद आली तशीच वडिलांना सांगितलं की मला क्रिमिनल प्रॅक्टिस करायची आणि मी जॉईन होणार आहे. तर हे आला. मग ते कसे ते आरोपी असतात, हे असतात. भीती अशी मला वाटली नव्हती, कारण ज्या वेळेला प्रॅक्टिस चालू केली घरी येताना एक दिवशी बसने येत होते. मी पुढे बसलेले होते, माझ्यावर जे होते ते मागे बसलेले होते. माझ्या बाजूला येऊन एक माणूस बसला आणि त्याने मला, नमस्ते मैडम, आप कोर्ट में आते हैं क्या? आता मी म्हटलं हाँ कोर्ट में आते. नहीं आप जेल वाले कोर्ट में आते हैं क्या? तर मी म्हटलं नहीं मैं तो नहीं आती हूँ जेल. अरे मॅडम आप जेल वाले कोर्ट में आते हैं ना? तर मी म्हटलं मला काही आठवत नव्हतं मी जेलवाल्या कोर्टात कुठले गेले, कारण मी कधीच कुठल्या असं जेल व्हिजिट ज्या असतात ना त्या पण मी छोट्या जेलच्या केलेल्या होत्या. काही रिस्ट्रिक्शन्समुळे मला जाता येत नव्हतं. तर त्यांनी मला सांगितलं, मला लक्षात आलं मी जेलच्या कोर्टात नव्हते गेले, जेलच्या कोर्टाच्या आवारात गेलेले होते. माझ्या वडिलांची तब्येत बरी नव्हती, त्यांना सोडायला गेलेले होते. तर तो मला म्हटला, एक बात बोलनी, आपके पिताजी ने ना मुझे फांसी की सजा दे दी है. आणि तिथल्या तिथे म्हणजे माझे जे मी उठू की नाही माझ्या मनात एकच विचार आला, आता जर मी या गृहस्थाशी बोलले नाही आणि राग याने घेतला, हा काय बोलेल मला फाशी होणारच आहे, हिचा खून करून काय वेगळं होणार आहे, जर याच्या मनात असं आलं तर. पण दॅट टाईम मी काय बोलू हे मला सुचलं नाही. तर त्यांनी जी 2 वाक्य काढली ती मला तो म्हटला, मैडम आपके पिताजी से के हाथ से मुझे फांसी की सज़ा हुई है, वो जो मैंने कर्म किया है इसके लिए हुई है, अरे आपके पिताजी ने इस देश के लिए बहुत बड़ा काम किया है. मी म्हटलं आता मी आपलं हां 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 बोलते. माझ्या सुदैवानी भेंडी बाजारच्या बसस्टॉपवर तो उतरून गेला. म्हणून अशी ॲक्च्युअल अशी भीती, कोणाला फाशी लागलेली व्यक्ती अशी समोर आल्यावर त्याच वेळेला मला होती. आणि मग हळूहळू तसे ती केसेस वाढत गेल्या. आधी आम्ही फक्त हायकोर्टात करायचो. मग हायकोर्टामध्ये म्हटल्यावर कसं होतं की बेल आर्ग्युमेंट करा. बेल आर्ग्युमेंटमध्ये काय तुम्हाला आरोपी ते चार्जशीट वाचायला लागतात, फोटोज असतात, काही वेळेला तेच असतं. मग जसं क्रिमिनल ट्रायल्स तुम्ही करत जाताय, मग जसं काम वाढत गेलं तसं नावाप्रमाणे मॅटर्स यायला लागली. काही क्रिमिनल काही अदर स्कॅममधले काही बेल करण्याचा योग आला. तिथे मी आपले एक्स म्युनिसिपल कमिशनर जयराज फाटक होते, त्यांच्यासाठी बेल ॲप्लिकेशनसाठी होते. परत आपले हे होते कलेक्टर होते मुंबईचे प्रदीप व्यास, त्यांच्यासाठी बेल ॲप्लिकेशन्स केलेली होती. त्यावेळेला असंच मेमध्येच होते ते बेल ॲप्लिकेशन्स. यांना अटक केलेली होती पण यांची चार्जशीट नाही फाईल झाली. म्हणून 60व्या दिवशी सकाळी जाऊन पहिली एंट्री आपल्या बेल ॲप्लिकेशनची व्हावी याच्यासाठी आम्हाला धावत नाही. कारण जर आमच्या अगोदर पोलिसांनी काही ॲप्लिकेशन दिलं असतं एक्सटेन्शनचं, तो आमचा डिफॉल्ट बेलचा राईट गेला असता. त्या एक बेलचं तर अदर स्कॅम्स केले. म्हणजे डॉक्टर तात्याला रहाणेंचे त्यांच्यावर जेमध्ये जेव्हा कर्मचाऱ्यांनी संप केलेला होता तर एका कर्मचाऱ्याने त्यांच्यावर कास्टिसला बोलल्याबद्दल केस केलेली होती. ती तू घेतलीस? ती माझ्याकडे होती. ती कशी लढवलीस तू? ती सगळ्यात पहिले अट्रॉसिटीची होती. अट्रॉसिटीची केस होती. सगळ्यात पहिले तर मला त्यांना जेलला न जायचं अँटिसिपेट. आता अट्रॉसिटीच्या केसमध्ये सेक्शन 18चा बार आहे, यू कॅनॉट फाईल. मिळत नाही ना अँटिसिपेटरी बेल, तुम्ही फाईल करू शकत नाही. त्यावेळेला आम्ही तो फाईल केला. आणि त्यावेळेला आमच्याकडे काही असे एव्हिडन्सेस होते की पहिली तक्रार डॉक्टर तात्याराव लहानेंनी केलेली होती. ती डॉक्टर तात्याराव लहानेंनी केलेली होती. त्याच्यावर त्यांचा तो अँटिसिपेटरी बेल मिळाला. मग त्यांची ती चार्जशीट आणि तात्याराव लहानेची ट्रायल जी होती ती पहिली अख्खी ट्रायल होती जी मी इंडिपेंडेंटली चालवली होती. मी असं ठरवलेलं होतं, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरची जेव्हा क्रॉस एक्झामिनेशन घ्यायची असेल तेव्हा आपण एक सिनियर ॲडव्होकेट आणायचे, कारण तिथे हाय रँकर ऑफिसर असतो. हाय रँक ऑफिसर असल्यामुळे आपण काय केलं, बोलवली. त्या न्यायमूर्तींनी सांगितलं नाही तूच करायची, सख्खी केस तू चालवलेली आहेस ती केली.
त्याच्यामध्ये थोड्याशा त्रुटी होत्या की जसं काय त्यांनी जी कंप्लेंट दिलेली होती तक्रारदारांनी, ॲट्रॉसिटीची केस द्यायच्या मॅन्डेटरी असतं की तुम्ही रिटर्न कंप्लेंट द्यायची असते, तुमचं सर्टिफिकेट लावायचं असतं आणि काही गोष्टी तुम्ही त्याच्यात मेन्शन करायला पाहिजे. याच्यावरती एन्डॉर्समेंटच नव्हती थप्प्याची. आणि ज्या वेळेला आपण हे कोर्टात फाईल केलं, पोलीसवाले मस्त ती एन्डॉर्समेंटवाली कॉपी घेऊन आली. RTI अंतर्गत आपण हे केलेलं होतं. तर त्यावेळेला ते खूपच होतं, कारण अँटिसिपेटरी देताना कोर्टाने सांगितलेलं होतं की यांनी त्या रुग्णालयात जायचं नाही. आणि खूप सारी ऑपरेशन्स वगैरे सगळं लाईन ऑफ झालेलं होतं. अशी एक 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 वेगळे येतात. काही वेळेला कसं होतं, एक व्यक्ती होते पुण्याचे, त्यांच्यावर काहीतरी 2-3 लोकांना भडकवण्याचा आरोप आला आणि ज्याच्यामुळे त्यांनी खून करताना असं दाखवलं की तुम्ही एका विशिष्ट समुदायाच्या आहात म्हणून आम्ही तुमचा खून करतो. तर या व्यक्तीचा बेल हायकोर्टात होता. तक्रारदाराच्या वतीने जवळजवळ 150 ते 200 लोक हायकोर्टात, मॉब आला अख्खाच्या अख्खा मॉब. आणि मी काय त्यावेळेला मी ज्यांच्याकडे ज्युनियर होते ते मॅटर आर्ग्यू करणार होते, कारण मी त्यांना काउन्सिल घेतलं होतं. त्यांच्या इथे मी जाऊन उभे राहिले, तर ते मला म्हणतात, हे बघ, हे तू सगळं गोळा केलेस कोर्टात. म्हटलं मी काहीच केलेलं नाही. तर मग त्यावेळेला मी ती होती. मग तो मॉब असं हे असे काही वेळेला तुम्हाला प्रेशर येतात. आणि कसं असतं म्हणजे पक्षकार काही वेळेला ना एक लाईन ड्रॉ करत नाहीत. त्यांना एक हे कळत नाही बाबा की आमच्या घरातल्यांनी जो गुन्हा केलेला आहे, वेळ लागतो त्यांना, पण त्याच्यासाठी मग ते आम्हाला कधीही, म्हणजे आमचं 24/7 12लाही कॉल, उद्या आपली तारीख आहे ना, आपली तारीख आहे ना, हे आहे ना, ते आहे ना, असं हे चालूच असतं. त्याच्यामध्ये बरंच असतं. आणि कसं असतं, सगळ्यात जास्त म्हटलं तर सेलिब्रिटी क्लायंट्स प्रेशर खूप असतं त्यावेळेला. मीडियाकडे काय बोलावं आणि काही नाही बोलावं, कुठलं वाक्य बोलायचं, कुठलं वाक्य बोलायचं नाही, किंवा प्रेसनी जरी एखादी चुकीची बातमी छापली तर यू विल बी लायबल फॉर दॅट. असं प्रेशर आधी आलं का कुठल्या अशा पर्टिक्युलर सेलिब्रिटी केसचं? असं केसचं तर प्रत्येक प्रेशर असतंच आर्ग्युमेंटच्या वेळेला. मला सगळ्यात जेव्हा प्रेशर केव्हा येतं सांगू, ज्या वेळेला चाइल्ड विटनेसेस असतात किंवा ते खूपच टॅक्सिंग होऊन जातं आणि ते तिथे बोलायला समटाईम्स इमोशनल, यू पुट अ क्वेश्चन, आर यू डुईंग द राईट थिंग, बट ॲट द एंड देन यू नो की येस यू आर डुईंग द राईट थिंग, कारण यू आर ऑल्सो डिफेंडिंग समवन. ही मे नॉट बी इनोसेंट, बट इफ यू जेन्युअनली फील इज इनोसेंट, मग केस ती घेऊ नका. कारण तुम्ही अशी हे करू नका की माझ्याकडे आलेला हा पक्षकार आहे, हा आरोपी आहे किंवा हा इनोसंट आहे. केस ही केससारखी घ्या. जर तुम्हीच त्यांच्यामध्ये हे करायला लागला डिव्हिजन, देन यू विल नॉट बी एबल टू डू जस्टिस टू दॅट ब्रीफ. सचिन पिळगावकरांची होती ती BMWची, ती त्याला BMW केस असं म्हणतात, की तुम्हाला BMW देते सांगून त्या बाईनी पैसे घेतलेले होते, पण गाडीची कधी डिलेव्हरीच झालेली नव्हती. मग चिटिंगची केस केलेली होती तिच्यावर. आणि मग नंतर लेटर ऑन शी अग्री टू रिटर्न द अमाऊंट. देन ही ऑल्सो फेल की जाऊ दे. ज्या सर्कमस्टन्सेसमध्ये त्या बाईनी यांना फसवलेलं की तिची मला वाटतं मुलगी काहीतरी आजारी होती, सो शी वॉज ट्राईंग टू ट्रिक व्हेरियस पीपल अँड गिव्ह देम कार्स. हो. आणि त्याच्यामध्ये त्यांना ते फसवलेलं होतं. मग त्यांनी ते आपापसात सेटल करून हे करून मग ते पैसे त्यांचे परत मिळवलेले होते. हा कार्सचा पण फ्रॉड खूप वाटतं. बोलता बोलता आठवतं, अंधेरी साईडला एक होत्या बाई, त्यांनी आणि त्यांच्या मिस्टरांनी एक दुकान केलेलं की आम्ही हे करू, तुम्हाला त्या मॉडिफाईड कार्स करून देऊ. पैसे घ्यायचे, पैशाची गाडी कधी यायची नाही. ती गाडी, ते पैसे ते एका बाबाला देत होते. आणि त्या बाबाच्या इथे ज्या वेळेला रेड झाली ना, तिकडे 20 ते 22 लहान मुलं होती. आणि त्या सगळ्या लहान मुलांनी आवाज न करावा म्हणून त्यांचे हातपाय बांधलेले असायचे. त्यांना हॉटेलामध्ये साठी पोळ्या वगैरे करून पाठवायला लागायचे आणि त्यांचे सगळे गरम पाणी टाकून त्यांचे हातपाय जाळलेले असायचे. आणि याच्यामध्ये तो नवरा अटक झाला. ती बायको जे काही उरलेले पैसे घेऊन त्या बाबांबरोबर बाहेर गेलेल्या होत्या. बापरे, असं होतं. हे केसेस असतात. आपल्याकडे प्रेशर म्हणजे आपली जी सोसायटी आहे ती या बाबांबरोबर खूपच बिलीव्ह करते. मग किती वेळा आम्हाला कोर्टामध्ये लिटिगंट्स असे दिसतात ज्यांच्या केसेस असतात ना, असे कोर्टामध्ये तांदूळ टाकतात किंवा एका गेटनी येतात, हे करतात पर्टिक्युलर. हे सोशल
की तुम्ही या गोष्टी बिलीव्ह करताय त्याच्यावरनं खूप केसेस होत आहेत. ते आता हे संभाजीनगरमधली रिसेंट जी केस होती ते 2016 माझा जो पक्षकार होता तो दुबईवरनं इंडियात आला आणि त्याला सांगितलेलं की आपल्या एका मित्राचा वाढदिवस आहे तर तिथे जायचं आहे म्हणून एका माणसाला ज्यांनी सांगितलं मित्राचा वाढदिवस आहे ते गेली. काही वेळाने मित्राच्या ड्रायव्हरनी ज्याचा वाढदिवस होता त्यांनी घरी जाऊन सांगितलं की साहेबाला मी अशा अशा ठिकाणी दिलेले. तो काय 1-2 दिवस घरी आला नाही. त्याच्या भावानी केस हे केली आणि मग काय थोडे CDR वगैरे बघितले तर अचानक पोलिसांना एक थैलीमध्ये एक मुंडको मिळालं आणि दॅट इज वेन द इन्व्हेस्टिगेशन अनफोल्डेड. आणि असं कळलं, पहिले असं सांगण्यात आलं की याचा वाढदिवस होता आणि ज्यांनी केक आणलेला होता तो त्याच्या आवडतीचा केक नव्हता म्हणून त्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडून त्याला मारून टाकलेलं होतं आणि बॉडीचे पार्ट्स हे करून डिस्पोज करून वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ठेवून दिलेले होते. नंतर काही म्हणत ती फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स होती हे होती. आमचा जो पक्षकार होता तो मियरली बिचारा तिथे त्या वाढदिवसाला प्रेझेंट होता आणि त्याचा एकदम थरकाप झाला. त्याला हे इन्सिडेंट बघून तो हलूच शकला नाही म्हणून त्याला त्याच्यामध्ये आरोपी करण्यात आलं. तर आता जवळजवळ 10 वर्षानंतर या केसचा निकाल झाला आणि ज्यांनी मेन गोळी मारली त्याला जन्मठेप झाली पण माझा जो पक्षकार होता त्याला निर्दोष मुक्त केलेलं आहे. पण ते तुकडे कोणी केले? ज्याला जन्मठेप झालेली आहे आणि जे बाकीचे आरोपी नंबर 3 आणि 4 होते त्यांनी त्याला याच्यामध्ये अबॅटिंग करून बॉडी एव्हिडन्स डिस्ट्रक्शन करायला मदत केली. देर वर 3 मोटिव्स बेसिकली. देर वॉज अ फ्यूड बिटवीन अक्यूज नंबर 1 अँड द डिसीज. दुसरं मोटिव्ह असं होतं प्रॉसिक्युशननी हे ठेवलेलं होतं की अक्यूज नंबर 1 आणि डिसीजच्या पत्नीमध्ये काहीतरी इश्यू होता किंवा देर वॉज सम मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. आमचा भाग जो होता की कुठलीच सर्कमस्टन्स माझ्या आरोपीच्या विरुद्ध प्रूव्ह नाही करता आली. दुसरी एक अशी होती आपण म्हणतो की जसं आपण आधी म्हणायचो क्रिमिनल हॅज नो रिलिजन. आता म्हणजे मेल और फिमेल उरलेलं नाही आहे. कोणीही क्राईम करू शकतं. एका मुलीचं रत्नागिरीमध्ये एका मुलाशी लग्न झालेलं होतं. शी वॉज अगेन्स्ट द मॅरेज. मग तिला नव्हतं करायचं लग्न होतं. सगळं चांगलं होतं व्यवस्थित चांगलं होतं. स्वतःच्या मित्राला घरात बोलवलं आणि नवऱ्यावर फुलपात्राने गरम पाणी टाकून त्याला जाळण्यात आलेलं होतं. त्याला गॅग केलं त्याला जाळून टाकलं. बापरे. आणि सेप्सिस होऊन तो नवरा गेला. म्हणजे मर्जी विरुद्ध विवाह केल्याने हा क्राईम हेट क्राईम म्हणतो तसा केलेला होता. आणि हे सगळं मला असं वाटतं इट्स अ टिप ऑफ आईसबर्ग. खूप काहीतरी भयंकर सगळं गुन्हे घडत आहेत आणि समोर येतात ते अगदी त्याचं प्रमाण खूप अत्यल्प आहे नाही का? 5% तुम्ही एक पिक्चर बघितला असेल मला मला अशा बघितलं बावरची म्हणून एक पिक्चर होता. त्याच्यामध्ये एक कॉन्व्हर्सेशन चाललेलं होतं. अच्छा है ना ये न्यूज़पेपर नहीं आएगा तो अपने को तो कुछ क्राइम ही नहीं होगा. म्हणजे सध्या ते तसं आहे. आपण जे बघतोय ते तेवढंच बघत आहोत. जे आपल्याला दाखवलं जात आहे तेच आपण बघत आहोत. ॲक्च्युअल डावरी किती आहे. सॉफ्ट डावरी हा नवीन प्रकार आहे. म्हणजे आम्हाला काही नको आहे तुम्ही तुमच्या मुलीला द्या. हा एक सॉफ्ट डावरी. आम्हाला नवरा हवा आहे पण तो बिझनेसवाला हवा आहे किंवा त्याला 5 डिजिट 6 डिजिट पगार हवा आहे. प्रोफेशनल्सशी लग्न करायला एक काही इच्छा चुरे मॅन्डेटरी ठेवा ना. 3 डिग्र्या मॅन्डेटरी ठेवा लग्नासाठी. मुलाकडे 3 डिग्र्या पाहिजेत मुलीकडे 3 डिग्र्या पाहिजेत. आणि पॉम्पस मोठी वेडिंग सगळ्यांना आवडतात पण ते मुलींनी स्वतःच्या बळावर करायला पाहिजे. आई वडिलांच्या याच्यावर न करायला पाहिजे. आणि थोडंसं व्हेरिफिकेशन हे करा काय करा. म्हणजे तुमचे पार्टनर्स जे आहेत तुमचा लाईफ पार्टनर तुम्हाला लगेच कळला पाहिजे. सोलमेट होण्याच्या खरंच तो कुवतीचा आहे की नाही हे तुम्हाला बघावं लागणार आहे. किंवा वेवलेंथ मॅच नाही होते. एक नवीन आमची वेवलेंथ मॅच नाही झाली आहे. एक असाच माझ्याकडे एक आलेला होता. मुलगा मुलगीने लग्न केलं. ही लग्नाच्या हॉलवरूनच घरी गेली नाही. ती लग्नाच्या हॉलवरूनच घरी गेलेली नाही आहे. हे कल्याणला फाईल केलं. तर जजने तिला विचारलं तुम पागल है क्या? इतना पैसा क्यों डाला तुमने फिर शादी में?
नहीं, मेरे को बाद में रियलाइज हुआ कि मैंने मेरे मम्मी पप्पा को धोखा दिया इसके लिए. असं बापरे. हे असंही सांगण्यात येत आहे. वेवलेंथ आमची मॅच होत नाही हे नवीन आहे. वी वर नॉट कम्फर्टेबल. खूप म्हणजे, आणि एक हा प्रकार झालेला आहे आणि दुसरं 65 नंतरचे डिवोर्सचे प्रकार खूप वाढलेले आहेत. रिअली एक 2022मध्ये माझ्या वडिलांचे वर्गमित्र कामानिमित्त बाहेर गेलेले होते. ते परत आले. त्यांच्या पत्नी सांगितलं आपल्या इकडच्या फ्लॅटवर नको, तिकडच्या फ्लॅटवर. तिकडच्या फ्लॅटवर तो गेला. चल आपण आज नाश्ता करायला वगैरे बाहेर जाऊया. तो नाश्ता करायला बाहेर वगैरे गेले आणि त्याला म्हटली चल आता घरी जाऊया. मी येते 10 मिनटात. एका घराला लॉक, दुसऱ्या घराला लॉक, दोन्ही घराला लॉक. शी इज लॉक द मॅन आउटसाईड द हाऊस. त्याचं सामान टाकून दिलेलं आहे. त्यांची दुसऱ्या ठिकाणी जिथे घरं आहेत, डोंबिवली, पुणे वगैरे, तिथे सांगून ठेवलेलं आहे याला घरात घ्यायचं नाही. त्यांची फॅक्टरी आहे, फॅक्टरीमध्ये सांगून ठेवलेलं घर. आज तो माणूस हॉटेलमध्ये राहतो आहे आणि तरीही त्या माणसाचं इतकं आपल्या पत्नीवर प्रेम आहे की त्यांनी कोर्टामध्ये रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईटचा दावा टाकलेला आहे. ती म्हणते मला काय राहायचं नाही. 76-77 असतील ते. बापरे, या वयामध्ये. आणि मुलं आहेत, मुलं परदेशी आहेत. मुलांना कॉल केल्यावर मुलं सांगतात बाबा आता झालं ना तुमचं 75, आम्हाला आमचं आयुष्य जगू दे. मुलगा जर्मनीत नाही यायला तयार नाही, मुलगी कॅनडात यायला तयार नाही. ते अजूनही 1.5 वर्ष झालं हॉटेलमध्ये राहत आहेत. रोज घराबाहेर काढलं या वयात. घराबाहेर काढलेलं आहे. हो. आणि द एज हे असं एज. सोसायटी अशी झाली आहे का? एक दुसरं म्हणता येईल की एज गॅप जास्त वाढला आहे कपल्समध्ये. म्हणजे हे फार बघण्यात येत आहे की इदर द बॉय इज ॲटलीस्ट 12-13 इयर्स यंगर ऑर द गर्ल इज 12-13 इयर्स यंगर. असे रिलेशनशिप्स होतात. मग ते प्रेशरमुळे बायकोला सोडलं जातं आहे किंवा नवऱ्याला सोडलं आहे. माझ्याकडे एक आहे, तिने किती 26 वर्ष झाली लग्नाला. अगेन सेलिब्रिटी आहे, हाय प्रोफाईल आहे. हिचा नवरा हिच्या प्रेमात मुसलमानाचा हिंदू झाला आणि त्याने हिच्याशी लग्न केलं आहे. आता मुलगी 22 वर्षाची, मुलगा 24 वर्षाचा आणि ही वया 21 वर्षाच्या माणसाबरोबर गेलेली आहे. तो म्हणतो की मी काय तुला डिवोर्स देत नाही. हिला त्याच्याबरोबर लग्न करायचं त्यानं, मी 21 वर्षाच्या माणसा. हा काय डिवोर्स द्यायला तयार. अँड शी इज ॲडमंट टू गेट मॅरिड टू हिम. याच्यामध्ये दोन्ही मुलं डिप्रेशनमध्ये गेलेली आहेत ती. कारण तो नवरा म्हणतो मी सोडणार नाही तिला. काय जर माझं प्रेम होतं तिच्यावर, तिने येऊन राहावं, दोन्ही मुलांची लग्न करावी, तिने फक्त माझी पत्नी म्हणून राहावं. तेच तिला नाही यायचं. वधूवर सूचक मंडळ किंवा वधूवर मेळाव्यामध्ये पार्टनर शोधताना कोणत्या 3 गोष्टी चेक करायच्या? एक, कम्पॅटेबिलिटी बघा, थोडा बॅकग्राऊंड चेक करा. आणि सेकंड, द काइंड ऑफ पीपल ही इज विथ. कंपनी. फ्रेंड्स. डेटिंग ॲप्स वापरताना कोणत्या 3 गोष्टी व्हेरीफाय करायच्या? एक तर डेटिंग ॲप्स वापरताना लगेचच इफ यू आर व्हेरी सिरियस व्हिडिओ कॉल करून हे करा. ॲपची ऑथेंटिसिटी बघा. आणि दुसरी गोष्ट, लगेचच म्हणजे कुठेही स्वतःचे कुठले डिटेल्स देऊ नका, काही हे देऊ नका, कुठले पैसे देऊ नका. कारण या जगामध्ये असं कोणीही नसतं सांगायला की बाबा आत्ता तुझ्याशी बोलताना माझ्या घरात हा प्रॉब्लेम झाला, मला पैसे कर. स्वतःचे सगळे क्रेडेन्शियल्स लपवून ठेवा पहिले. काही म्हणजे थोडे व्हिडिओ कॉल लगेच करून घ्या. आणि ऐका, सोशल मीडियावर असताना कोणते असे 3 रेड फ्लॅग्स आहेत जे इग्नोर करू नयेत? एक, सोशल मीडियावर जर तुम्ही कोणाला डेट करत असाल तर पहिली गोष्ट, डोंट एंटरटेन स्टॉकर्स. जो सारखी तुमची प्रोफाईल स्टॉक करते, बाबा तुझं हे कोणी लाईक केलं, ते का लाईक केलं, इतक्या का कॉमेंट्स आहेस तू, इतक्या. दुसरी, तुमची प्रिव्हसी थोडी ठेवा. म्हणजे युअर पार्टनर शुड नॉट से तू इतक्याच सोशल मीडिया हे केला पाहिजेस, तू मीडिया ॲप्स हे नाही केलेत. आणि मीडिया प्रोफाईलची ऑथेंटिसिटी बघा कोणाचीही. फॉर एक्झाम्पल, एखादी व्यक्ती असेल ज्याच्या प्रोफाईलवर 0 फ्रेंड्स असतील, 0 फॉलोअर्स असतील, डोंट गेट इन टू कम्युनिकेशन विथ दॅट सच पर्सन. अच्छा. पहिल्या भेटीत सेफ्टीसाठी कुठल्या 3 गोष्टी पाळाव्यात?
पब्लिक प्लेसवर बेटा आपल्या इथे कोणाला तरी ट्रस्टवर्दी व्यक्तीला सांगून जावं. जर घेऊन जाणं बरोबर जमत असेल तर ते तर अजूनही ते असेल, किंवा तुमच्याबरोबर घेऊन बाजूच्या टेबलावर वगैरे बसवा. आणि अशा 3 गोष्टी कुठल्या असतात की ज्या इमोशनली जे लोक मॅनिप्युलेट करतात त्यांच्यामध्ये असतात? मोस्ट इम्पॉर्टंट इमोशन मॅनिप्युलेट, इकॉनॉमिकल, पैसे काढणं. दुसरी गोष्ट, विल यू गेट रेडी टू गिव्ह मी युअर फोटोग्राफ्स ऑर व्हिडिओज. हे इमोशनली बोलून खूप फोटोग्राफ्स, व्हिडिओज, किंवा वेन यू आर इन क्लोज प्रॉक्सिमिटी विथ इच अदर गिविंग आउट दोज प्रायव्हेट पिक्चर्स, या फार मॅनिप्युलेट होऊन काढल्या जातात आणि या फार मिसयूज होतात. मुलींनी एस्पेशली ऑनलाईन डेटिंगमध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे? पहिले तर वेडे वाकडे विचित्र फोटो कोणालाही शेअर करू नका. तुम्हाला जगात कोणीही सांगितलं ना तू जगातील सगळ्यात सुंदर आहेस, मला तुझे थोडेसे इंटिमेट पिक्चर्स द्यायची गरज नाही. रादर सोशल मीडिया ॲप्स किंवा लग्नानंतरही आपल्या नवऱ्यालाही हे फोटो द्यावे नाही, व्हिडिओ काढून द्यावे नाही. हे तुमच्या प्रायव्हेट मुवमेंट्स आहेत, त्या पब्लिक सर्क्युलेशनसाठी किंवा रेकॉर्डिंगसाठी नाही आहेत. हे एक पिक्चर्स कोणाचे द्यायचे नाही, स्वतःचे कुठले बँक डिटेल्स द्यायचे नाहीत, आणि स्वतःच्या घरात जे तुम्ही व्हिडिओ कॉल करून होम टूर देतात ते देणं बंद करा. कुठल्याही आरोपीला तयारीसाठी प्रवृत्त करू नका. नॉट एव्हरी टाईम ऑफेन्सेस आर सेक्शुअल ऑफेन्सेस. ऑफेन्सेस कुड बी बॉडीली ऑफेन्सेस दॅट कुड रिझल्ट इन अटॅक्स ऑन यू ऑर युअर फॅमिली मेंबर्स. सेफ्टी स्वतःची मेंटेन करा. तुमचं घर किती मोठं आहे किंवा तुम्ही कुठली किती हजाराची चप्पल घालता, बेल्ट लावता, ते दाखवायची गरज नाही आहे. जो तुमच्यावर खरा प्रेम करतो तो आहात तसं प्रेम करतो. एखादी रिलेशनशिप फेक आहे हे ओळखायचे काही संकेत आहेत का? जास्त वेळ जो एखादा अवेलेबल तुमच्यासाठी नसतो. आणि एक गोष्ट, आजकाल तुम्ही बघा व्हॉट्सॲपवर फार लोक डिसअपिअरिंग मेसेजेस टर्न ऑन करतात ते, किंवा जे तुमच्याशी डायरेक्ट बोलत नाहीत, फोनवर फेक रिलेशन. शक्यतो आठवड्यामध्ये जर तुमची रिलेशनशिप होत असेल, मेक शुअर युअर 1 फिजिकल मीटिंग हॅपन्स. फेक रिलेशनशिपमध्ये भेटेगाठी होत नाही. थोडंसं इथे तुम्हाला CBI करण्याची गरज आहे काही वेळेला रिलेशनशिप्समध्ये. आणि हल्ली नवीन लव्ह बॉम्बिंग सुरू झालं आहे, त्याच्यापासून कसं वाचायचं? स्वतःची काळजी स्वतः घेणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. कुठल्याही प्रकारचे काहीही स्टेप्स घेताना थिंक ट्वाईस, त्याच्या रिपकशनचा विचार करा, काय होऊ शकतं. आणि शक्यतो ना, जर तुम्ही कोणाला असं भेटायला वगैरे जात असाल तर पहिली भेट शक्यतो तुमच्या घराच्या एखाद्या 5-6 किलोमीटरच्या आतमध्येच ठेवावी. काही गरज पडली की कोणी येऊ शकतं लगेच. हे सगळं जे ऐकलं आपण ते मला कळतच नाही की ते आपल्या समाजाचा एक आरसा आहे की काय घडतं आहे आपल्या आजूबाजूला. आणि जसं सोशल मीडिया चांगल्या कारणासाठी आहे, इंटरनेट आहे, तसाच त्याचा वापर पण वाईट करण्यासाठी होतो आहे. आणि लग्न ही संस्था असावी की नाही इथपासूनच आता मला शंका यायला लागली तुझ्या या सगळ्या निर्णया केसेस ऐकून. आणि तू स्वतः एक कोर्टात जाऊन हे सगळे क्रिमिनल जे आहेत ऑफेन्सेस बघतेस, त्यासाठी लढतेस. खरंच हॅट्स ऑफ टू यू. त्यासाठी खूप धैर्य लागतं बाबा. आणि सगळं बघून परत न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून हे सगळं करायचं आहे. न्यायव्यवस्थेवर तर विश्वास ठेवावाच लागणार आहे, कारण जिथे आजकाल सगळे जे ओरडत आहेत ना, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. तुम्ही एक हे बघा ना, जस्टिस हरीड इज जस्टिस बरीड. माझ्यासारख्या वकिलाला दिवसाला जर 8-10 केसेस चालवायच्या असतील तर त्या न्यायाधीशाला दिवसाला 100 केसेस वाचायच्या असतात. आणि असं नाही की 100 केसेस त्यांना त्याच दिवशी निकाल द्यायचा असतो. आम्ही आज विसरून जातो वाचल्यावर 8-10 वेळेला, पुढच्या तारखेच्या वेळेला वाचू, पण त्यांना तेच वाचून उद्याचंही वाचायचं असतं. म्हणून लोकांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जे सगळीकडे चाललेलं आहे ना की न्यायदेवता आंधळी आहे, हे आहे, तसं नाही आहे. जस्टिस हरीड कॅन बी जस्टिस बरीड. आणि एक म्हणतात ना, 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एक इनोसंटला शिक्षा होता कामा नाही. ते खरं आहे, अगदी खरं आहे ना. ते अगदी खरं आहे, कारण इनोसंटला शिक्षा होता कामा नाही, कारण त्याच्यामध्येच तुमची अख्खी व्यवस्था ढासळून जाते ते दिसेल. आणि
ज्युडिशरी ॲज अ थर्ड पिलर ऑफ डेमोक्रेसी इज व्हेरी असेन्शियल. खरं आहे. स्वप्नास तू इथे आलीस आणि इतकं काही आम्हाला सांगितलंस, इतक्या काही गोष्टी की म्हणजे असं वाटलं की या गप्पा थांबूच नाहीत, पण आता आपल्याला थांबायला लागेल. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. वेलकम. फक्त एवढंच, या सगळ्या गप्पांमध्ये लोकांनी घाबरून जावं नाही. नाही. मॅरेज इज स्टील अ गुड इन्स्टिट्यूशन अँड पीपल शुड गो फॉर इट, बट विथ प्रिकॉशन्स. प्रिकॉशन, अवेअरनेस, जे काय करायचं ते सावधपणे करा. अगदी तुम्ही ऑनलाईनवर गेलात तरीसुद्धा सावधपणे आणि करा. त्रास सहन करू नका, लगेच इन्फॉर्म करा. इन्फॉर्म करा. लगेच स्वप्नाकडे जा. तर प्रेक्षक, आज स्वप्नाने आपल्याला खूप काही अशा सिव्हिअर केसेस सांगितल्या, पण त्याचबरोबर काय करावं, काय करू नये, कुठले रेड फ्लॅग्स नीट बघावेत, ह्याबद्दल इतकी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तुम्ही जर असे काही अनुभव घेतले असतील किंवा तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कॉमेंट्समध्ये जरूर आम्हाला लिहा, प्रश्न विचारा. नक्कीच स्वप्ना त्याची उत्तर देईल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवणं जरूर आहे, ती काळाची गरज आहे. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी अशाच एखाद्या महत्त्वाच्या विषयाबरोबर, अशाच एखाद्या एक्सपर्ट गेस्टबरोबर सर्व काहीमध्ये.